चला आजचे वाचक बिरुदेव महाराज, रामभाऊ महाराज गायकवाड झालेत का जॉईन? माईक चालू करा आणि चालू करा. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. करा महाराज चालू. ओम श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. या लागी ज्या परमार्थ बुद्धी, ते तोडिती भेदाची विधी. भेद तोडावया त्रिशुद्धी, भगवत बुद्धी सर्वत्र. ब्रह्मानंदम भवभयहरम केवलम अज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सादृश्यम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलवाचलं सर्वादि साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तणवामी. गुरुवर्यांचे नमस्कार. सर्व संतांच्या असणाऱ्या चरणी विनम्र होऊन या रामकथेला आपण सुरुवात करत आहेत. बालकांडातील हा 11वा अध्याय, ज्याला आपण ज्ञानकांड म्हणतो. खरोखरच हा अध्याय अत्यंत रहस्य या अध्यायामध्ये भरलेला आहे, गूढ आहे. गुरु आणि शिष्य, गुरूंची लक्षणं, शिष्यांची लक्षणं, सर्व काही ज्ञान, ब्रह्मज्ञान, माया आणि ब्रह्म याचा असणारा ज्ञान या असणाऱ्या ज्ञानकांडामध्ये या अध्यायात आपण वर्णन करत आलेलो आहोत. आता माझ्यासारख्या पामराला याच्यातलं ज्ञान एवढंसं नाही आहे. माझं पामर आहे काय थोर, पण पायची वाहन पायी बरी. पण सद्गुरूंच्या कृपेनं, तुमच्या संतांच्या कृपेनं मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. असो, या लागी ज्या परमात्मा बुद्धी, हे सर्व सद्गुरूंचे वचन आहे, सद्गुरूंचं असणारं ज्ञान. प्रभू रामचंद्रांना वशिष्ठ महाराज सांगतात की बाबा या लागी. या लागी म्हणजे कशासाठी? पाठीमागं आपण थोडं जर वळून पाहिलं तर भ्रांत झालेल्या जीवाला जगाची दुःख ही प्रतीती आहे, दुःखाचा अनुभव येतो. पण भ्रांत जे आहेत त्यांना दुःख, आणि जे काही ज्ञाते आहेत त्यांना मात्र सुखरूप असणारा अनुभव येतो या जगाचा. मग हे भ्रांत बुद्धी काढण्यासाठी, हा भेद जो आपल्याकडे हा काढण्यासाठी जी बुद्धी आपल्याला तयारी लागते, आणि ती बुद्धी कशी पाहिजे? परमात्मा बुद्धी. आता हे तर आपल्याकडे निर्माण होत नाही सहसा, कारण अनंत जन्मामधून आपण प्रारब्ध संचित घेऊन आलेलो आहोत, आणि त्याचा भोग आपण या कर्मामध्ये भोगत आहोत. भोगनेते फळ संचित. कारण 83,99,999 एवढ्या वेळेला तेवढ्या योनीमध्ये आपण जन्माला आलो, आणि एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. अशा असणाऱ्या एवढ्या संकटातून हा मनुष्य देह मिळाला. मग या देहाला आल्यानंतर परमात्मा बुद्धी आपल्याला प्राप्त होणं शक्य नाही. कारण ज्या वेळेला जन्माला येतो त्याच वेळेला आपण म्हणतो एकदा करिया दुःखा एवढे दुरितांचे जाळे बघोनी. मग भगवंताने विचार केला, बाबा हा जर एवढा एक एक योनीमध्ये कोटी कोटी वेळा आला, तर मग शेवटची पाळी मनुष्य जन्म चुकल्यावर मग फेरा पडे. हा काय करेल? तर त्यानं एक प्रतिज्ञा केलेली असते, 8वी न पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. हा नवस करून आपण जन्माला येतो. पण ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळेला अगोदर तो असणारा मी ब्रह्मस्वरूप आहे याचं ज्ञान त्याला असतं. स्वम अहम ब्रह्मास्मी, ब्रह्म आहे, शिवोहम शिवम, किंवा मी वासुदेव हे ज्ञान असतं. म्हणून म्हणतो मी परमात्मा बुद्धीनं मी त्या भगवंताला आठवीन. पण ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळेला या मायामध्ये पडतो. माया ही भ्रांताशी असणारं मूळ आहे. भ्रांत म्हणजे जी बुद्धी ज्या वेळेला त्या मायेत अडकली जाते, देह ज्या वेळेला मायेत पडला जातो त्यावेळेला तो जीव भ्रांत होतो. भ्रांत म्हणजे भ्रम त्याला निर्माण होतो. नाही, मी कधी असं म्हटलं होतं, मी कोण आहे? कोहम सोहम अशा प्रकारचं असणारं त्याला सोहमची आठवण असणारी विसरतो, आणि कोहम सोहम आणि असा असणारा तो भ्रमात पडतो. त्यालाच असणारी भ्रांती असं म्हटले. आणि भ्रांती ही कधीच त्या माणसाकडून असणारी त्या बुद्धीतली निघत नाही. त्याच्यामुळे त्याला दुःख भोगावं लागतं, आणि या दुःखाची प्रतीती अनुभव घालवण्यासाठी परमार्थ बुद्धी पाहिजे. आता ही परमार्थ बुद्धी सद्गुरु शिवाय सापडत नाही. आणि म्हणून वशिष्ठ महाराज एक थोडंसं या ठिकाणी सांगतात की या लागी ज्या
परमात्म बुद्धी, ज्याच्याकडे परमार्थ बुद्धी आहे रामा, आणि त्याला मात्र हे दुःख भोगायची गरज नाही. हे भेद जो आहे प्रत्येक जीवाच्या ठिकाणी भेद आहे. मी ध्येय, मी एक असणारा जीव आहे आणि हा भेद, आणि जगत वेगळं आणि मी वेगळा, हा जो असणारा द्वैत भाव आहे, द्वंद्व आहे. आणि ते द्वंद्व घालण्यासाठी सद्गुरूंची कृपा लागते. आता गुरु कोण? गुरु कुणाला म्हणावं? सज्ञान असणाऱ्या मागे व्याख्या केल्या आहेत. सज्ञानता ज्यांच्याकडे आहे त्यांना सद्गुरू म्हणावं. आता गुरु ग अधिक र अधिक उ, म्हणजे ग अधिक उ बरोबर गु आणि र अधिक उ बरोबर रू. गकार, रकार आणि उकार या तिन्हीच एक ज्या ठिकाणी साधलंय त्याला गुरु असं म्हटलंय. आता काय याचा अर्थ आहे? अंधकार, गकार म्हणजे अंधकार, अंधकारातून प्रकाशमय जीवन करण्यासाठी जे ज्ञान लागतं ते सद्गुरूकडे आहे. जसे एखाद्या आमुष्याची रात्र असते आणि त्या आमुष्याच्या रात्रीप्रमाणे आपण त्या ज्ञानामध्ये आहोत, अंधकारामध्ये. आणि यामधून प्रकाशमय जीवनाकडं, ज्ञानमय जीवनाकडं जर प्रवेश आपल्याला चालती करायची असेल तर त्याला सद्गुरूंशिवाय असणारा दुसरा मार्ग नाही. मनोमार्गे गेला तो तेथीची मुकला, हरिपाठीस तेवला तोची धन्य. पण संतांची संगती मनोमार्गगती, 11वा श्रीपती येणे बनते. म्हणून गुरूंचीच कृपा लागते परमात्मा बुद्धीसाठी. ही बुद्धी कोणालाही असणारी प्राप्त होत नाही. अनंत जन्माचं पुण्य लागतं, त्यावेळेला सद्गुरूची भेट होते आणि सद्गुरूच्या भेटीनंच हा भेद मावळतो, परमात्मा बुद्धी सिद्ध होते. आता याचा दृढ निश्चय असतो की जगत वेगळं आहे, मी वेगळा आहे. आणि भ्रांत झालेला जीव भ्रांताशी कामो विषयावरी, भ्रांत झालेला जीव विषयामध्ये अडकतो आणि विषयामध्येच सुख मानतो. ते केवळ दुःख असतं, सोलीव दुःख, पण त्याला ते सुख वाटतं आणि त्याच्यामध्ये तो भ्रांत पडतो. तैसा हृदयामध्ये विरामो असता सर्वसुखाचा रामो, भ्रांताशी कामो विषयावरी. तर भ्रांती असणारी आपल्या जीवाला बरी नाही. ज्यावेळेला भ्रांती आपण घालवाल, हा भेद घालवाल, द्वैत ज्यावेळेला जाईल आणि त्यावेळेला आपल्या या जीवाला आनंदाची प्राप्ती आहे. तोपर्यंत आनंद प्राप्त नाही. तो घालवण्यासाठी सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. अनेक प्रमाण आपल्याला सांगता येईल. म्हणून जाणते न गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, मुळी सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. मनोमार्गाने किती जरी आपण प्रयत्न केला तरी परमात्मा बुद्धीनं भेद असणारा घालवण्यासाठी सद्गुरूंची कृपा लागते. आणि ती कृपा झाल्यानंतरच मग ज्ञानाची प्राप्ती आणि भेदवृत्ती एक क्षणामध्ये निघून जाते. एवढा असणारा अधिकार सद्गुरूकडे आहे. जसं परीस काळ्या लोखंड असतं, पण त्या लोखंडाचा स्पर्श झाल्याबरोबर परीसाला ते काळेपणा त्याचं जे असणार आहे तो निघून जातो आणि मूल्यवान ठरतो आणि त्याला चकाकी येते, मलिनता अशी निघून जाते. तसं सद्गुरूंच्या कृपेनं मल विक्षेप आरोनादी दोष त्रिविध ताप सगळे काही निघून जाऊन सद्बुद्धी निर्माण होते, भगवत बुद्धी निर्माण होते. त्यासाठी सद्गुरूकडे जावं लागेल. आणि म्हणून इथं परमात्मा बुद्धी, बुद्धी असणारी, बुद्धी किती प्रकारचं तत्व आहे बुद्धीमध्ये? दुर्बुद्धीचा तर विचारच करू नका. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायण आहे. त्या बुद्धीमध्ये सुद्धा आपल्याला पालट करावं लागेल आणि बुद्धी सद्गुरू चरणी लावावं लागेल. त्यालाच परमात्मा बुद्धी म्हटलंय. बुद्धीचा पालट करारे काही मागोता नाही मनुष्य ध्येय. आणि म्हणून असताना आपण बुद्धीचा पालट केला पाहिजे. आपल्या हिताशी न होती सायास, धनधारा चित्त आस, अशा प्रकारचा असणारी आस याच्यामध्ये आपली राहते. म्हणून बुद्धीचा पालट केला पाहिजे. बुद्धीचे तत्व 5 आहेत बरं का. बुद्धीचे 5 तत्व पंचकरणामध्ये सांगितले. ती विवेक, वैराग्य, संतोष, क्षमा आणि शांती. हे बुद्धीचे 5 तत्व आहेत. या 5 तत्वांशी बुद्धी, आणि या बुद्धीला असणारी आपण जर परमात्माकडे जर असणारी लावली, परमात्मा बुद्धी जर आपण असणारा बुद्धीने विचार केला म्हणजे विवेकानं, तर आपला असणारा द्वैत हे असणारा नक्की भेद निघाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण हे मन बुद्धी ही घर केले माझे ठाई, तरी सांगे मग काही मिळतो आहे शेवरे. या बुद्धीच्या अंगोनी विवेकाच्या ज्ञानानं मनाला सुद्धा आवडता येतं, चित्ताला आवडता येतं आणि अहंकार जो आहे तो अहंकार गिळला जातो. आता हे बुद्धी जरी इथं सांगितलं असेल तरी मन या देहाला चालवण्याची कारणीभूत आहे. इंद्रियाचा मालक मन आहे आणि मनाला आवरण्यासाठी बुद्धी असणारी, बुद्धीतला विवेक कार्य करतो. म्हणून असणारं मन कसं आहे? ओढाळ आहे.
मन ओढाळ आहे आणि वेगवान आहे. मन किती वेगात जाईल कुठं सांगता येत नाही. आणि ओढाळ आहे, कसं बहिणाबाईंनी सांगितलं, मन ओढाय ओढाय जसं उभ्या पिकातल ढोर, किती हाकल्या हाकल्या पुन्हा येतं पिकावर. पण मन ओढाळ आहे, पण एकदा बसलं नाही का त्या ठिकाणी, मग मात्र ते तिथलं हालत नाही बघा, निघतच नाही मन काही केल्या, परत माघारी घेत नाही. मग मग तिथंच मन ते राहतं. म्हणून त्या मनाला संकल्प विकल्प हे काढून टाकायचे. संकल्प विकल्प असलं तो मूर्खत्व, हे असणारे तत्व काढून टाकायचे त्याचे, आणि मनन करायचं. 5 तत्वाचं मन आहे. आणि संकल्प विकल्प असलं तर मूर्खत्व काढलं आणि मनन जर केलं तर मग मात्र हे मन असताना प्रसन्न होईल. आणि प्रसन्न मन झालं की आपलं कार्य साध्य होतं. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, असे मनाला असताना आपण विवेकानं आवरलं पाहिजे. आणि ती विवेक असताना बुद्धीमध्ये. आता चित्त, चित्त कसं आहे, चित्त चंचल आहे. म्हणून महाराज म्हणतात चंचल कसं आहे, त्या भ्रमराप्रमाणे आहे. माऊली सांगतात, रणुझुणू रणुझु रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमणा. एका सेकंदामध्ये ते असताना भ्रमर एका फुलावर न बसता कितीतरी 2-3 फुलं बदलतो. 1 मिनिटात किती फुलं बदलतो नाही सांगता येत नाही. एवढी चंचल वृत्ती असणारी त्या भ्रमराची असते. तसं आपल्या चित्ताची वृत्ती चंचल आहे. म्हणून महाराज म्हणतात, हे चंचल हे चित्त ठेवण्या ठाई, हे चंचल चित्त स्थिर करावं लागेल. आणि त्यासाठी बुद्धी पाहिजे, बुद्धी पाहिजे, विवेक पाहिजे, संतोष पाहिजे, क्षमा पाहिजे, शांती पाहिजे, आणि वैराग्य पाहिजे, ज्ञान पाहिजे. आणि सगळं बुद्धीतले गुण आहेत. आणि याच्यामुळं ते चित्त असणार स्थिर होईल. आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर मग आपलं ध्येय उद्दिष्ट आपल्याला प्राप्त होईल. चित्त म्हणून महाराज म्हणतात, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. आणि चित्त जर शुद्ध झालं तर होतं काय, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, आणि व्याघ्रणे खाती सर्प, सर्प सुद्धा असताना ढसत नाहीत, वाघ सुद्धा खात नाहीत. नव्हे दिवेत, हा जो भेद आहे, हे ब्रह्म हे असणार जे आहे, आणि मी ऐक्याला येतं. जे जगत वेगळं आणि मी वेगळा, हा जो भ्रम आहे, ही जी भ्रांती आहे, ही कसल्याही प्रकारची भ्रांती त्या ठिकाणी राहू शकत नाही ज्ञानबुद्धीमध्ये. आणि म्हणून आपण ही दुर्बुद्धी काढून सद्बुद्धी असणारी प्राप्त परमात्मा बुद्धी केली पाहिजे. महाराज तर म्हणतात, मन बुद्धी गर केले माझे ठाई, तरी सांगे मग काही मी तो ऐशिवरे. 25व्या अध्यायामध्ये पहिली ओळी बघा, एका श्लोकामध्ये दिले, यांती देवता देवान पितृयंती पितृव्रता भूतानी यांती भूतेजा यांती मध्याजिनोपिमाम. त्या ठिकाणी म्हणतात, मने वाचा करणे जयांची भजने देवाची वाणी, ते शरीर जाते क्षणी देवाची झाले. देवरूप व्हायचं का, मग हे असताना मन इंद्रिय वाचा हे सगळं आपण ज्यावेळेला भगवंत चरणी लावतो, सद्बुद्धीनं आपण भजन करतो, परमात्मा बुद्धी आपल्याकडे राहते, त्यावेळेला तो देवच होतो स्वतः. त्यामध्ये कुठला भेद आणि कुठल्या प्रकारचं दुःख राहू शकत नाही. सुखाच्या प्राप्तीसाठी भेद घालण्यासाठी आणि असणार हे परमात्मा बुद्धी आपलं ठेवणं आवश्यक आहे. कारण निर्द्वंद्वपणा पाहिजे सुख आनंदासाठी. आणि निर्द्वंद सुख आनंद प्राप्तीसाठी महाराज म्हणतात, निर्द्वंद निसंग विचरतामयी सुखानंद हृदय स्थिरावला. सुख आणि आनंदाची प्राप्ती मग ते असणाऱ्या परमात्मा बुद्धीने होते. ती बुद्धी प्राप्त होण्यासाठी तो मार्ग आपल्याला शरण सतला जावं लागतं. म्हणून असणार सद्गुरु वाचून सापडायचं. म्हणून सद्गुरूला शरण जा. आणि मग गेल्यानंतर गुरु म्हणे गुरुच्या पाय गुरुविने जन्म नाही, ज्याने गुरु नाही केला तर जन्म वाया गेला. म्हणून आपण सद्गुरूला शरण जा. आणि भेदवृत्ती, हे जो भेद मनातला आहे, दृष्टीभेद वृत्तीभेद हा जो आहे आपला, तो घालवण्यासाठी आपण परमात्मा बुद्धी असणारी सिद्ध करा. आणि परमात्मा बुद्धीनं सद्गुरूला शरण जा. मग भेद तोडाव्या त्रिशुद्धी, हा भेद तोडवायचा असेल तर आपल्याला जर ऐक्य ब्रह्म ऐक्य असताना साधायचं असेल तर भगवत बुद्धी सर्वत्र, सर्व ठिकाणी भगवत बुद्धी आपल्याला असली पाहिजे. म्हणजे आता याचा अर्थ काय, सर्व ठिकाणी सर्वत्र काय म्हटलं, हे जिकडं पाहिल तिकडं आपल्याला भगवंताच्या त्या ब्रह्माची देवाची जाणीव झाली पाहिजे. आपण बघा, आपण मंदिरामध्ये जातो आणि मूर्तीच्या दर्शन घेऊन परत येतो. मला सांगा, आपली बुद्धी फक्त कुठपर्यंत आहे मर्यादित, मूर्तीपर्यंत आहे. मूर्तीतच फक्त देव आहे असा आपला दृढ निश्चय आहे. आणि तेच आपण मानतो. हीच आपली खरी भ्रांती, हेच खरं आपलं अज्ञान आहे. ज्ञानाचं सोलीव अज्ञान आहे. आणि म्हणून
मूर्तीत देव आहे का? मूर्तीत देव आहे असं म्हणता येत नाही. मग देव दुसरीकडे नाही का? मंदिरातच का जातो? अधिष्ठान जर मंदिरामध्ये देवाचं आहे, देव तिथंच जर आहे, तर मग तिथं आपण जातो असा जर दृढ निश्चय आहे, तर मग बाकीच्या ठिकाणी देव नाही का? इथं तर सांगितलंय सर्वत्र भगवत बुद्धी, म्हणजे सगळ्या ठिकाणी भगवंत आहे हे तुला हे असताना त्या बुद्धीनं जाणावं लागेल, मानावंच लागेल. जे जे दिशे भूत किंवा जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चिंत जाण माझा. 12व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण असणारे भगवान अर्जुनाला सांगतात की बाबा जे दिसल त्याच्यामध्ये देव पहा, पण ही पाहण्याची दृष्टी ज्याच्याकडे नसती, ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. आंधळे जर डोळे आहेत, आपण गडद आमुषेच्या रात्रीमध्ये जर आहोत, तर आपल्याला ते कसे दिसतील? सगळ्यामध्ये देव कसा दिसेल? ते दिसण्यासाठीच गुरुची प्राप्ती लागते. गुरु वचनी फुटली पाठ म्हणून असणार आपण असणार सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. आणि सद्गुरूला शरण गेल्यानंतर त्यांच्या ज्ञानानं, त्यांचा शक्तिपात, त्यांचं ज्ञान आपल्याकडे ज्या वेळेला येईल त्यावेळेला ही असणारी दुर्बुद्धी आणि जी काही असणारी अज्ञान बुद्धी ते दूर होऊन भगवत बुद्धी प्राप्त होईल. आणि मग सर्वत्र आपल्याला असणारं ब्रह्म दिसेल. मग मात्र तिथं जगत आहे असं म्हणण्याचा प्रश्नच राहणार नाही आणि आनंद प्राप्त होईल. पाहू आपण पुढच्या मध्ये, मी काय एवढा ज्ञानी नाही, पण एक वेडवाकडं सांगण्याच्या माझ्या बुद्धीप्रमाणे प्रयत्न करत आहे. आपण पाहू पुढच्या वेळेत काय म्हणतात. बोला वाचक महाराज, बोला. हॅलो, आवाज येत नाही माझा. ज्या ब्रह्मभाव सर्वभूती ते स्वये पर ब्रह्म होते, ते पूर्वीच ब्रह्म आहे ती भावना भ्रांती छेदक. ज्या ब्रह्मभावे सर्वभूती, आता ब्रह्मभाव जर असला सर्वांच्या ठिकाणी तर ते स्वतःच ब्रह्म होतात. आपला जर भाव, आपलं जर चिंतन त्या ब्रह्माचं असेल, त्या भाव जर तशा प्रकारचा असेल, तर तशा प्रकारचीच आपली सुद्धा वृत्ती निर्माण होते. तशा प्रकारच आपण सुद्धा स्वयं होतं. स्वयंब्रह्म आपण स्वतः ब्रह्मच आहोत. ते पूर्वीच ब्रह्म आहे. ती स्वयंब्रह्म आपण ब्रह्मच आहोत. पण आपल्याला एक अज्ञान आहे. मी जीव, मी असणारा देह, मी असणार, मी म्हणणं हीच असणारी आपल्याला खरं अज्ञान आहे. नसता स्वयं तो खरंच पाहिलं तर कोण येत आपण? मुळी पाहू जाता मुळीची आपण, आयशा ऐकून अनुभवाची. ब्रह्मभाव जर आपल्याकडे असेल, नाही जगत नाहीच आहे असं जर सिद्ध आपण केलं, तर आहे ते ब्रह्मच आहे हे आपण सिद्ध करायला पाहिजे. आणि मग आपल्याला त्या ब्रह्माची ओळख होईल. ते स्वय परब्रह्म होती. आपण असं म्हणतो की देव मूर्तीत नाही जगात देव आहे, असं जर आपला असणारा विस्तार झाला ज्ञानाचा. मूर्तीत देव नाही तर जळी स्थळी काष्टी पाशानी अवघा भरला, रीता ठाव नाही उरला, असं जर वाटत असेल तर मला सांगा, हे आपल्याला विस्तृत व्यापक ज्ञान जर प्राप्त होत असेल तर आपण सगळ्यामध्ये देव आहे असं गृहीत धरू. ही सर्वत्र असणारी भगवत बुद्धी, सगळ्यात देव. मग कशात? कुत्र्या, मांजरात, हातीत किंवा इतर जे असणारे दगड, धोंडे, स्थावर, जंगम, वृक्ष, पान, फूल, फळ काय असेल, काय आपल्याला जे जे दिसतं त्याच्यामध्ये देव आहे असं जर आपण असणारं ब्रह्म भरला, हे ब्रह्मच आहे, या ब्रह्म या जगतात भरलेला आहे. तर मग विश्वात ब्रह्म आहे असं जर म्हटलं तर एक प्रश्न मला येतो की जगात देव आहे का देव जगात आहे? बरं का, आपण जरा विचार करा, जरा पुढच्या पायरीशी आपण विचार करू, पुढल्या पायरीवर जाऊ. देव जगात का जग देवात? देव जर जगात म्हटलं तर जग मोठा असायला पाहिजे, देव लहान असायला पाहिजे. त्या दृष्टीने त्यांच्या ज्याला वाटतं की देव जगात आहे असं जर वाटत असेल तर जग मोठा असायला पाहिजे देवापेक्षा, आणि देव जगात आला मग देव तो जगात बसू शकेल. आणि असं जर म्हटलं, असं म्हणावं तर मग ते आपल्याला चुकीचंच वाटेल. कारण अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी हरिहा बाळक नंदाघरी. आता ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत, रोमावळीमध्ये विश्व सामावलंय, अशी जर विश्वमूर्ती आहे, विश्वमूर्तीर महामूर्ती दीप्त मूर्तीवर मूर्तिमान,
अनेक मूर्ती व्यक्त शतमूर्ती शतानना, असं जर विश्वरूप भगवंताचा असेल तर तो भगवंत या जगतात कसा असेल? होय. असं म्हणायला म्हटलं तर थोडं वेगळंच वाटतं. पण असं समजा ना, हे ब्रह्मांडच जर देवात म्हटलं तर कुठं बिघडलंय? हे जे असणारं विश्व आहे, जगत आहे, जगतात देव म्हणण्यापेक्षा, मूर्तीत देव म्हणण्यापेक्षा, सगळ्यात देव आहे कणाकणात भरलेला म्हणण्यापेक्षा, आपण हे जगतच देवात म्हटलं तर कुठं वावग आहे? कुठं वेगळं काही वाटेल आपल्याला? नाही. ही त्याच्या पुढची पायरी आहे. जगतच देवात आहे हेही सत्य आहे. हे मायाब्रह्म आहे. हे मायाब्रह्म त्या चैतन्य ब्रह्मातच आहे, त्या ईश्वर ब्रह्मातच आहे, त्या ब्रह्मातच आहे. ब्रह्माचे प्रकार 14 आहेत बघा. पिंड आणि ब्रह्मांडात पाहिलं तर 14 ब्रह्म आहेत. आता मला काही एवढं ज्ञान नाही, पण सांगतो तरी पण काय नाव येतील तेवढी. एक सूर्य ब्रह्म आहे, एक खग ब्रह्म आहे, एक चैतन्य ब्रह्म आहे, एक माया ब्रह्म आहे, एक सगुण ब्रह्म आहे, एक निर्गुण ब्रह्म आहे. हे ब्रह्माचे प्रकार, विमल ब्रह्म आहे. हे असणारे ब्रह्माचे प्रकार आहेत आणि ब्रह्माचं ब्रह्म राम आहे. आणि ते राम असणारा सगुण साकार नटनाट्य लीला करून एक स्वरूपाला आलेला आहे, रूपाला आलेला आहे, स्वरूप रूपाला आलेला आहे. आणि सद्गुरूला शरण गेलेत म्हणून सद्गुरू सांगतात, अरे बाबा, ते पूर्वीच ब्रह्म आहेत. हे जीव म्हणून जे आपण आलो, जीव, ते जीव नाही आहे, तो स्वतःच ब्रह्म आहे. स्वयं ब्रह्म आपोआप. मी सांगेन पुढं, ते स्वतःच ब्रह्म आहे, ते जीव नाही. मी जीव आहे, मी जीव आहे हे अज्ञान आहे. मी ध्येय आहे हे अज्ञान आहे आपलं. मी ध्येय नाही आहे, ध्येय वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. ही जीव आत्मा असताना मी जीव नाही, मी शिव आहे. अरे एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तो दर्गमान घाली म्हण. ही आपण व्यर्थ असणार हे आपलं अज्ञान आहे. देह वेगळा आणि आपण वेगळे आहोत. आपल्याला मरण नाही, देह नाशिवंत आहे, देह वेगळा आहे. माझा देह, मी देह का माझा देह? नाही, मी देह नाही, माझा देह म्हणावं लागेल. हात कोणाचा? हात कोणाचा आहे? माझा आहे. हे डोळे कोणाचे? माझे आहेत. हे जीभ कोणाची? माझे. हे पाय कोणाचे? माझे. का मी पाय आहे, मी हात आहे? ह्या सगळ्या इंद्रियाचा म्हणून एक ध्येय. पण हा देह माझा आहे, ही ममता आहे आपली. हे अहममत आहे, अहम, मी. हे मी पण असणार आपल्याकडे, ते मी ध्येय म्हणता. कोटी ब्रह्महत्या महाराज म्हणतात. मी जर ध्येय आहे असं जर दृढ निश्चय ज्यांचं आहे, हेच खरं सोलिवा ज्ञान आहे. आणि असं जर म्हणत असेल तर कोटी ब्रह्महत्येचं पातक त्या जीवाला लागतं. म्हणून मी ध्येय नाही. बघा, वैद्यराजकडे जर गेलं तर आपल्याला बिमारी व्हावी एखाद्या माणसाला, होणी कोणाला, पण ज्याला झाली असेल ते वैद्यराजकडे गेला तर त्याला म्हणतो, वैद्यराजजी, माझ्या पायाला साखरेचा असणारा जखम झाली आहे आणि दुरुस्तीसाठी काय करावं लागेल? वैद्यराजजी सांगतात, पाय तोडून काढावं लागेल, पाय घालवावा लागेल तुला. मग पाय जर माझा समजा मी घालवला, तोडून दिला, तोडला, तर मी वाचेन का? मग ते वैद्यराज म्हणतात, हो बाबा वाचशील, कुठल्याही प्रकारची तुला चिंता नाही. मग ते पाय तोडतात. दुसऱ्या महिन्यामध्ये दुसऱ्या पायाला जर रोग होतो, दुसराही पाय तोडण्याची पाळी येते, त्यावेळेला म्हणतो मी वाचेन का? अरे बाबा, तू वाचतोस, तोड दुसराही तोडला. तिसऱ्या महिन्यामध्ये जिभेला रोग होतो, जीभही काढावं लागेल बाबा. अरे जीभ काढल्यावर मग बोलायचं बंद होईल ना. वैद्यराज म्हणतात, जीभ काढेन पण बोलायचं बंद होऊ द्या बंद, पण मी वाचेल का? हो, तू वाचशील. दात काढायची पाळी आली, दात काढतो. कान काढायची पाळी आली, कान काढतो. वैद्यराज कोण? वाटेल ते शरीरातला भाग द्यायला तयार आहे, घालवाय तयार आहे, पण मी मरू नये, मी वाचलं पाहिजे, ही भूमिका त्याची आहे. मग अरे बाबा, एवढा विचार कर, हा जो असणार तू द्यायला तयार नाहीस, हा नाशिवंत देह, एवढं लक्षात असू दे. नाशिवंत देह, जाणारे सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हे देह नाशिवंतच आहे, जाणाराच आहे, तो गेलेला आहे असं समज, बरं का. आणि तू आहे तसाच आहेस, तुला कुठल्याही प्रकारची बाधा नाही, तू मरत नाहीस आणि तुला मरण नाहीच आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, मरण माझे मरण गेले मज केले अमर. मग कसं आहे आपण कसे आहोत? आपण स्वयं ब्रह्म आहोत. आपण त्या भगवंताचे अंश आहेत. ममे अंश हे जीव लोके जीवभूत सनातना मनष्ठाने. नवे नवे आपण प्रतिबिंब रूपानं या घटामध्ये त्या भगवंताचं स्वरूपच प्रतिबिंब रूपानं एक असणारं आपण या ध्येयामध्ये आहोत. त्यालाच आपण जीव असं म्हणतो, पण जीव नाही, तर आपणच ते ब्रह्म आहोत, स्वयंब्रह्म आहोत. पण आपले एक असणारा अज्ञान आहे की मी असणारा ध्येय. मग आता ध्येय गेला तरी आपण कसे आहोत? नैनम छिंदंती शास्त्राणी नैनम दहती पावका न चैनम केले आप्यो न शोषयती मारुता. हे आपलं असणारं मूळ असणारं आपलं असणारं प्रत्यक्ष
चिरंजीवपणा आपला असणारा संजीवन असणारे आपण आहोत. कुठल्याही प्रकारचा जीवाला मृत्यू येत नाही, शस्त्राने तुकडे होत नाहीत, अग्नीत जळत नाही, पाण्यामध्ये बुडला जात नाही. पण भ्रांत झालेल्या जीवाला वाटतं मी देह आहे, मला मरण आहे. अरे नाही बाबा, मरण हे पंचमहाभूताचा भौतिक देह, हे असणारा भूतांचा देह, 25 तत्वांचा 36 तत्वाचा असणारा मूळ हरी आहे. तो हरी आपण आहोत. या तत्वातल्या देहाला मरण आहे, या देहाला असणारं मरण आहे. आणि हे जे असणारा मधला अंश आहे भगवंताचा, तो जशाल तसा जातो. घट नसतो पण घटातला तो असणारा जीवात्मा नसत नसतो. पण त्या ब्रह्मालाच आपण ओळखाय तयार नाहीत. माऊली बघा किती सुंदर म्हणतात, आत बाहेर भरले हे जग निखिल माझेची ओतिले, परी प्राण्या दैव कैशी आले मीची नाही म्हणती. भगवंतालाच नाही म्हणतात. एखादा असणारा घट पाण्यामध्ये बुडवलेला असतं समुद्रातल्या, आत बाहेर पाणी भरलेलं असतं. घट फुटला तर पाणी फुटतं का? अरे त्या घटाघटामध्ये सूर्य प्रतिबिंब दिसतं. घटातलं पाणी आटलं, घट फुटला, सूर्य प्रतिबिंब असणार ते आटतं का, फुटतं का? नाही. अरे पाण्यातलं प्रतिबिंब जरी हल्लं, पाणी आटलं, फुटला घट, तरी ते बिंब मात्र मूळ स्वरूप जे आहे ते तसंच असतं. तसं आपण स्वरूप आहोत आणि स्वरूपाचा कधीच नाश होत नाही. लक्षात असू द्या. श्वास श्वास की कर सुमरणी, आज पागा कर जाप, परमतत्वचे ध्यान धर, स्वयं ब्रह्म आपोआप. आपण स्वतःच ब्रह्म आहोत. त्याचा कधी नाश होत नसतो. घटाचा नाश होतो, नाश फक्त असणारे या भौतिक जे दिसतं ते नसतं. नसलं ते पुन्हा दिसतं, पण मधलं जे असणारं जे स्वरूप आहे ते कधी नसत नाही का. जे जे दिशे ते नाशे, किंवा जे जन्माला ते सगळं नासतं, नासलेलं पुन्हा दिसतं. पण हे जे मध्ये जे आहे, हे मध्ये जे आहे ना, ते मात्र कधीच नासत नाही. त्याला स्वरूप म्हटले, आणि तो स्वरूपच आपण आहोत. स्वरूप जगामध्ये किती आहेत असं जर म्हटलं तर स्वरूप फक्त एक आहे. आणि रूप किती आहेत? रूप अनेक आहेत. एकात अनेक आणि अनेकात एक, एक स्वरूप आहे. आणि स्वरूप हे रूपाला आधार आहे. रूप कुठून आहेत? हे आलं कुठून जन्माला रूप? स्वरूपापासून आले. स्वरूपाचा नाश कधी होत नाही. सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले तेने मज झाले समाधान. आणि त्या स्वरूपाला ओळखलं की समाधान वृत्ती आपली होते, समाधान प्राप्त होते. भ्रांती छेदक जे ज्ञान आहे, भावना, ही जी आपल्या असणाऱ्या भ्रांती भावना आहे, ही जर छेदायची असेल आणि या ज्ञानाची प्राप्ती जर घ्यायची असेल, तर आपल्याला सद्गुरूला शरण जावं लागेल. आता एखादा योग आला तर समाधी साधनानं सुद्धा सद्गुरूंच्या शक्तिपातानं आपण त्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो. मधला आत्मा ध्यातला कसा प्राप्त करता येईल हे सद्गुरू सांगतात. त्याला समाधी अवस्था म्हटलंय. ते काय आता योग नाही आपल्याला इथं सांगण्याचा, पण वेळ आला तर एखाद्याला आपण पाहू. असो, वाचा महाराज पुढे. जो करी अमृतपान तो अमर होय आपण, ज्या सर्व भूती भगवत भजन ते परब्रह्म रूप पूर्ण स्वय होती. जो करी अमृतपान, बघा कसं महाराज सांगतात, वशिष्ठ महाराज सांगतात इथं की जो करी अमृतपान तो अमर होय आपण. आता अमृतपान करण्याचा अधिकार कोणाला आहे? हे देवांना आहे, सुरांना आहे. मग देव होण्यासाठी, ते अमृतपान करण्यासाठी आपल्याला काही पुण्य साठवण करावी लागते. निवळ जर पाप केलं, नुसतं पापच केलं तर नरकाला जावं लागतं. हरिविन जन्म नरकाची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. नुसतं केवळ निवळ पाप असेल तर तुम्हाला नरकाला, आपल्याला जीवाला जावं लागतं. आणि जर आपण पुण्य केलं तर स्वर्गाला जाता येतं. पण शुद्ध पुण्य केलं तर देव होता येतं. बघा, आता अमृत जरी पिलं आपण, काही पापात्मके पापे नरका जायचे, पापात्मके पुण्य स्वर्गायचे, माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य. आता आपण इथं बघू, अमृत पिण्यासाठी आपल्याला देवलोकात जावं लागेल, अमरपूरला जावं लागेल. आणि तिथं अमृतपान असणारे ते करतात देव लोक. आणि जर या जीवनात तिथं त्या अधिकारानं तिथं गेला आणि अमृतपान केलं तर ते अमर होतो म्हणून सांगितलंय. पण हे अमृत्व कुठपर्यंत आहे? हे अमृत पिणारे देवांना सुद्धा मरण आहे. ब्रह्मदेवाला मरण आहे, इंद्राला मरण आहे. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होतात. ते इंद्रदेवाच्या ठिकाणचे देव अमृत पिणारे किती दिवस राहणार आहेत? त्यांना नक्की असणारं मरण हे माहित आहे. म्हणून ते म्हणतात स्वर्गीचे ते अमर,
इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. कशासाठी इकडे यायचं? कारण त्या स्वर्गातून अमर लोकातून देव होता येत नाही, त्यांना देवाची प्राप्ती करून घेता येत नाही, त्यांना इकडे यावं लागतं माघारी. त्यांना मग पश्चाताप होतो, आपण उगच या पापान पुण्य मिश्रित, पुण्य थोडं वाढवलं पापापेक्षा आणि इथं अमरपूरला आलो आणि इथं अमृत प्यायलो, हे उगीच आपण असं केलं नाही, हे नाही बरोबर. यापेक्षा आपण मानव देहाला जायला पाहिजे मृत्यूलोकी, आणि तिथून आपण असणार तिथं जाऊन असणारे भगवत भजन करून परब्रह्म व्हायला पाहिजे, हेच खरं आपलं उद्दिष्ट आहे. मग मग म्हणून ती इच्छा करतात, स्वर्गीची ते अमरीचे देवा मृत्यूलोक, त्यांना मरण आहे. कारण दैनंदिन प्रलय, अतिप्रलय, अतिमहाप्रलय, महाप्रलय असे असणारे प्रलयाचे 5 प्रकार त्या प्रलयामध्ये सगळं नाश पावतात. आणि म्हणून असणार अमृत पिणाऱ्याला सुद्धा मरण आहे. ते अमर होतात असं इथं सांगितलंय, पण कुठपर्यंत अमरत्व आहे, त्यामध्ये सुख आहे का? नाही. आणि म्हणून म्हणतात ज्या सर्वभूती भगवत भजन, पण ज्यांच्यामध्ये भगवत भजन भाव आहे, भगवताचं असणारं भजन. आता हे फार सखोल आहे. आपण टाळ घेणं, मृदंग वाजवणं, मंदिरावर जाणं, भजन करणं, हे भजन आहे, पण ते भजन त्या ठिकाणी हे केल्यानंतर होईलच असं नाही. भगवत भजन, तिथं भजन केलं ना, आपण दिवसभर जर कोणाला त्रास देऊ लागलो, शिव्या देऊ लागलो, कोणामध्येच देव जर आपल्याला दिसणं गेलं, तर त्या भजनाचा कसलाच उपयोग नाही. भजन म्हणजे भज्य देवता आपली जी आहे ते सगळ्यामध्ये ओतप्रोत भरलेली आहे. हरदिशे जेनिवनी आत्मतत्वी सर्वांगठी राम ध्या देई एक, सूर्यप्रकाश शस्त्रश्मी, असा जो असणारा पूर्णपणानं जे असणारा परब्रह्म आहे, आणि ते सगळ्यात भरलेला हा जो भाव आहे, हेच खरं भजन आहे. आणि हे भजन सततम कीर्तन तुमाम येतंतश्च दृढव्रतः, हेच जे असणारा व्रत आहे, आणि हेच खरं भजन ज्यांच्याकडे आहे ते परब्रह्म पूर्ण सोय होती, ते स्वतःच परब्रह्म होतात, यामध्ये कुठला संशय नाही. आता कोणतं भजन आहे सांगतो तुम्हाला थोडक्यात. स्वयंब्रह्म जर व्हायचं असेल तर स्वयंब्रह्म होण्यासाठी आपल्याला प्रत्येक श्वासाला भगवंताचं नाम घ्यावं लागेल. आपण दररोज 21,600 श्वास घेतो, त्या प्रत्येक श्वासाला आपण असणारा भगवंत नामचिंतन केलं तर स्वतः ब्रह्म होतो. चिंतने चिंतने तदृष्ट, त्या नामाचं चिंतन, नामाचं स्मरण, नामस्मरण ते आपण प्रत्येक श्वासाला 21,600 घ्यावा लागेल. कारण आपण श्वास आत घेतो आणि बाहेर सोडतो, हा काय प्रकार आहे? सोहम. सोहम म्हणजे मी तो एक ब्रह्म आहे याची असणारी प्रतीती त्यामध्ये आहे. बघा, एकांती जाऊनी वैशे, सावध पाहता कैशे भासे, सोहम सोहम ऐशे शब्द होती. म्हणून महाराज म्हणतात श्वास श्वास की कर स्मरणी, आज पाका कर जाप, परमतत्से ध्यान धर, स्वयं ब्रह्म आपोआप. राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसुनी पदवी घ्यायचे. देव पाहायला गेलो तिथे देव ठेवून ठेवलो. हे परब्रह्म स्वतःच आपण होण्यासाठी, स्वतःचाच स्वतःला ओळख होण्यासाठी प्रत्येक श्वासाला आपण राम म्हटलं पाहिजे. होतात जीवनमुक्त. ह्या ध्येय ठेवायच्या अगोदरच ते ब्रह्म आहेत, याच्यामध्ये कुठला संशय नाही. प्राण ह्या ध्येय ठेवल्यावर मग तर ते ब्रह्म होतील, यामध्ये काही संशयच नाही. पण अगोदरच ब्रह्म आहेत आणि ज्ञान होते असो. अशा प्रकारचा असणारा नाथभाव आपल्या पुढे ठेवतात. वाचा महाराज. कोणी बोललं का काही? वाचा महाराज. ऐके श्रीरामा जगाची स्थिती, परब्रह्म का परमा भ्रांती, तिसरियाची नाही वस्ती, जाण निश्चिती रघुनाथा. एक श्रीरामा जगाची स्थिती. आता जगाची स्थिती कशी श्रीरामाला असणार वशिष्ठ महाराज सांगू राहिलेत. 2 भागामध्ये गेलेलं जग, एक परब्रह्म असणारं मानणारं जग आहे, आणि एक असणारं भ्रांत झालेला असणारा जीव आहे. आणि एक परब्रह्म मानणारे ज्ञाते, जे ज्ञाते आहेत, ज्ञानी आहेत, त्यांना परब्रह्म मान्य आणि ते परब्रह्माला जाणतात, अशी एक असणाऱ्या वृत्तीची असणारं जग आहे. आणि दुसरं म्हटलं तर परमभ्रांती, फार असणारी मोठी भ्रांती, एवढी ते कधीही निघू शकत नाही अशी असणारी भ्रांताशी काम विषयात गुंतलेले भ्रांतीत आहेत.
अशा प्रकारची अवस्था त्यांची. तिसरं इथं पाहायला मिळत नाही, तिसऱ्याची नाही वस्ती, इथं वस्तीच नाही तिसऱ्याची. जगतामध्ये पाहिलं तर एक तर प्रब्रह्म, एक ब्रह्म आहे असं सिद्ध निश्चय ज्यांचा आहे, ते ज्ञाते आहेत, ज्ञानी आहेत, ते सुखरूप आहेत, सुखाची विश्रांती ते आहे. आणि एक परमभ्रांतीमध्ये आहेत, ते दुःखावस्थेमध्ये आहेत. संसार हा सत्य आहे, संसार हा सत्य आहे असं जे मानतात ना, ती भ्रांती आहे. आणि बघा, आपण हे देहाला आलो, संसाराला आलोत, जन्माला आलोत, ही एक भ्रांतीच आहे. आणि ह्याला सत्य जर मानलं तर ही खरी भ्रांतीच आहे. की हे मला सांगा, जगत हे असणारा मिथ्या आणि ब्रह्म हे सत्य आहे. ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या हे जे ज्ञात आहे ज्यांना, ते प्रब्रह्माला ओळखू शकतात, त्यांना कळतं प्रब्रह्म काय. पण जगताला सत्य मानून बसलेले आहेत असे जे लोक आहेत, आणि असे असणाऱ्या लोकांना केवळ ती भ्रांती आहे. मला सांगा, जगत मिथ्या म्हणतात, मिथ्याला काही लोक खोटं म्हणतात. खोटं नाही, मिथ्या म्हणजे खोटा असा अर्थ होत नाही त्याचा. बघा, खोटं म्हणावं तर जाणवतंय, आणि खरं म्हणावं तर नसतंय, संपणार आहे. मग आहे तरी कसा प्रपंच, संसार हे असणार जगत. कसं आहे सांगितलं माऊलीने, किती सुंदर सांगितलं सोप्या भाषेमध्ये, ऐका. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया यर्झार हरिविन. आपण हे कसं आहे, लटक आहे, तूर्त आहे, तात्पुरतं आहे. त्या भावल्या भावलीचे खेळ लहानपणी जसे त्या मुली खेळतात, खेळ सकाळी मांडला दुपारपर्यंत, आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला, भावल्या भावलीचं लग्न लावलं, आणि मग त्यांना जेवण दिलं, खेळ संपला, मोडला खेळ. तसा हा खेळ आहे आपला संसाराचा. किंवा माऊली सुद्धा म्हणतात बघा, ऐका किती सुंदर सांगतात, यशा ते आली या ओळगा शारंग धरू, नाहीतरी संसारू जाईल लया. यशाते म्हणजे मनुष्य देह, हा यश आहे आपलं. इतर जीवाच्या ठिकाणी हे आपल्याला प्राप्त करण्यासाठी, परब्रह्म स्वरूप प्राप्त करण्यासाठी संधी नाही आहे, आणि प्राप्त करू शकत नाहीत. याला संत कृपाच लागते. संत कृपेनं मात्र, संत कृपेनं, संत कृपेचे दीप जे आहे त्यांच्या कृपेनं मात्र आपण असणारे परब्रह्म होऊ शकतो, आणि ज्ञान प्राप्त होऊ शकतं. त्यांच्या कृपेशिवाय होत नाही. भ्रांत झालेल्या जीवाला त्यांची कृपा लागते, मात्र संत कृपा झाल्याशिवाय ही इमारत पाहायला येत नाही, आणि जगतातली भ्रांती निघत नाही. म्हणून आपण असणारा मनुष्य देहच फक्त असा आहे की ज्या देहामधून परब्रह्माची प्राप्ती करता येते, त्याला सद्गुरूची कृपा लागते. गुरूंची कृपा, आता कालपरवा एका महाराजांनी सांगितलं आहे का, तेच मी पुन्हा सांगतो. सद्गुरूंची कृपा झाल्यावर काय होणार नाही, पण सद्गुरूंची कृपा म्हणजे काय, एक भगवंत कृपा करून देणे, भगवंताची ओळख करून देणे, अशा प्रकारचं असणारी जी कृपा आहे ती संतांची कृपा असते. आणि ती कृपा भ्रांत झालेल्या जीवाला अत्यावश्यक आहे. 8 प्रकारची कृपा मुख्य सांगितली संताकडून, पण शक्तिपात म्हटलं तर 3च कृपा सांगितल्या: दीक्षा, गुरु आणि मस्तकावर हात ठेवणे, आणि आपला जी असणारा सूक्ष्म जी शक्ती या नरदेहामध्ये आहे ते प्रगट करणे, दिव्य तेज प्रगट करून नेऊन समाधी लावणे, आणि आसन लावून समाधी लावून त्या समाधीतून आपला आत्मा तोच एक परब्रह्म आहे याची जाणीव असणारे सद्गुरू करून देतात. ही असणारी सद्गुरूंची कृपा आहे. भ्रांत झालेल्या जीवाला त्या सद्गुरूच्या कृपेनंच आपण स्वतः परब्रह्म आहोत याची जाणीव होते, नसता भ्रांताला होत नाही. मग मनुष्य ध्येयच फक्त योग्य, पण संत कृपा झाल्यावर मग मात्र दगड धोंड्याचा सुद्धा उद्धार होतो. बघा, ऐका, सगळ्यात रट्ट प्राणी, त्यावेळी सांगितलं म्हशी पुत्र, म्हशीचा पुत्र सगळ्यात रट्ट, त्याला काहीच कळत नाही ना. हो, आणि त्याला परमात्मा बुद्धी असणार, सर्व सम असणारं जे काही दाखवायचं आहे, त्यावेळेला माऊलींनी सांगितलं, माझा आत्मा आणि त्या रेड्यातला आत्मा एक आहे. ज्या वेळेला विचारलं तुझं नाव ज्ञानी आहे, आणि रेड्याचं नाव आमच्या या पकाली घेऊन चाललेलं आहे, रेड्याचं नाव सुद्धा ज्ञानी आहे. मग तू त्याचा आत्मा आणि तुझा आत्मा जर एक असेल, तर मग तुला जर एवढे वेदाचं ज्ञान आहे, तर मग रेड्याला सुद्धा असायला पाहिजे. तर म्हणजे असेल की. मग त्यावेळेला काय केलं, संत कृपा झाली, माऊलीने काय केलं, हात ठेवला मस्तकावर, आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवल्यावर रेडा काय करायला, वेदातले प्रणव, त्या वेदातले प्रणव, ओंकार स्वरूप श्रुती सगळं काही ज्ञान मुखातून बाहेर पडू लागलं, आणि आपले खाते आणले, ते वेद आणले आणि शुद्ध करून घेतले. आता मुळातच शुद्ध आहेत माऊली. असं हे कशानं झालं, हे संत कृपेनं झालं.
तर त्यावेळेला गुरोबा काकांनी वर्णन करताना सांगितलं, माऊली माऊली मंत्र जपा सार आणि कलियुगी उद्धारता यांच्या नामे. आता शेवटच्या चरणामध्ये काय म्हणतात या अभंगातून ऐका. संत कृपा तरी पशु संत होती, काय न होती गोरा म्हणे. संतांची कृपा झाल्यावर पशु सुद्धा संत होतात. तर मानव ध्येयाला आलेला जीव हा का परब्रह्म होत नाही, त्याला का परब्रह्माची असणारी ओळख होत नाही, का भेट होत नाही. म्हणून आपण सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. आणि सद्गुरूंची एवढी महती आहे. आता समाधी अवस्थेचं लक्षण सुद्धा सांगता येईल, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. कधीतरी ती ओवी जर तशा प्रकारची आली तर काय समाधी अवस्था आहे, कशा प्रकारची कुंडलिनी जागृत करतात हे आपल्याला पाहता येईल. कारण आपल्याला 9 दरवाजे या देहाला आहेत आणि ते उघडे दरवाजे आहेत, त्यामधून काही गळत नाही, सांडत नाही, पण आहेत दरवाजे 9. पण 10वा एक दरवाजा आहे बघा, बरं का. 9 दरवाजे देहास 10वा जाणा विशेष, तेथे नांदे जगदीशबाई गोविंद गोविंद. त्या 10व्या दरवाजा ज्या वेळेला उघडला जातो आणि त्यावेळेला त्या दरवाज्यातून आतमध्ये ज्या वेळेला हा आत्मा ज्या वेळेला आपला जीव आत्मा प्रवेश करेल आणि त्यावेळेला त्या 10व्या दरवाज्यामधून त्या शासनी 5व्या कोशामधल्या आनंदमय कोशामधला भगवंताचं अनुभूती या जीवाला येते ना, आत्मा तोच भगवंत दिसतो. असं असणारं हे ज्ञान गुरुकडून घ्यावं लागतं. त्यासाठी आपल्याला 7 चक्राचा भेद करावा लागतो. मूलाधार चक्रापासून शस्त्रजल चक्र आज्ञा चक्रापर्यंत जावं लागेल आणि मग तिथं 10वं द्वार आहे. त्यामध्ये मोठा वाद झाला, थोडक्यात सांगतो, मोठा वाद झाला संतांमध्ये, बरं का. आवडीने करू वाद, सुखाचा संवाद आहे तो. वाद म्हणजे हाणामारी नाही, भांडणं नाही, मुखातून वाईट बोलणं नाही. आणि मग ते त्या 10वा दरवाजा या देहातला उघडण्यासाठी सद्गुरूंची कृपा पाहिजे. आहे तरी कुठं? काही म्हणणे ब्रह्मरंध्र त्याला म्हटलंय, काही म्हणणे मस्तकात आहे, वर टाळूमध्ये आहे. पण माऊलींचं म्हणणं तसं नाही. माऊली म्हणतात ते 10वा दरवाजा माऊलींनी सांगितला, दृष्टीचे जे आग्र शून्याचे शेजार, तेची 10वे द्वार जाण बापा. कारण सप्तधातूचा पिंजरा केला, हात रागो बैसवला. सप्तधातूचा देह आणि या देहामध्ये असणारा 9 दरवाजे आणि 10वा दरवाजा बंद आहे. तो आहे कुठं? दृष्टीची जी अग्रभाग आहे आणि त्या ठिकाणी तो 10वा दरवाजा आहे आणि तो त्या ज्ञानदृष्टीने उघडावा लागतो. आता भगवतामध्ये नाथबाबा सुद्धा म्हणतात, आज्ञा चक्र अति अवघड, म्हणजे ते शेवटचं चक्र आहे. त्यामधून भेद ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला पलीकडे 10व्या दरवाज्यातून जातो आणि ते उघडावा लागतो 10वा दरवाजा. तर माऊली ते नाथबाबा म्हणतात, रामायण त्यांचंच आहे, नाथभागवतही त्यांचंच आहे का. आज्ञाचक्र अति अवघड, न उघडे काकी मुखीचे कवाड, जेथे प्राणाची न चले चडपड. मार्ग अति गूढ आहे आणि ते लक्षात येत नाही. ते परब्रह्म ओळखण्यासाठी समाधी यावं लागते आणि समाधी लावण्यासाठी अष्टांग साधन आणि ते अंग असणारं समाधीचं आणावं लागतं. त्यासाठी 10 नाड्यामधली सुषुम्ना नाडी जागृत करावं लागते. हिडा पिंगळा हे असणारं आपण पूरक रेचक असणारं कुंभक, हे जे आपण प्रयोग करतो त्यामध्ये सुषुम्ना नाडी जागृत करावं लागते. 3.5 हाताची कुंडलींची वेळी आहेत ते काढावे लागतात आणि त्यासाठी यम नियम प्राणायाम प्रत्याहार आसन ध्यान धारणा आणि समाधी. ही समाधी 8वांग समाधीचं माऊलींनी मुक्ताईला सांगितलेलं आहे. तुम्हाला ते खासच जर पाहायचं असेल तर तुम्ही मुक्ताईची सनद म्हणून 18 अभंग आहेत ते वाचून बघा, तुम्हाला हे सगळं लक्षात येईल. अणु रेणूचा खेळ त्या ठिकाणी चालतो. अणु रेणूनी थोकडा तुका आकाशवाडा. देवाचं ब्रह्म कसं आहे, अणु जर म्हटलं तर हा अणु आपल्याला मोहरी प्रमाणे सांगितलंय, राई प्रमाणे. पण अणुचा रेणू हा खेळ आहे. रेणू किती अंशाने आहे या समाधी अवस्थेनंतर कळतं. रेणू हा कोटी अंशाने आहे. अणुच्या रेणू हा कोटी अंशानं लहान आहे. जसं एखाद्या झरोक्यातून सूर्यकिरणात पडावे आणि एक कण दिसावा त्यामध्ये वळवळ करायला त्या सूर्यकिरणामध्ये त्या झरोक्यामधून, तशा प्रकारचा रेणू हा त्याचा खेळ आहे. आणि समाधी अवस्थेमध्ये माऊलींची संजीवन समाधी लावली, त्यामध्ये तो आनंद ते घेत आहेत. अशी समाधी सद्गुरू शिवाय ते असणारे लागू शकत नाही. पुढे आपल्याला काही 10वी वयानंतर ते शक्तिपात आणि समाधी अवस्था पुढे ऐकायला मिळणार आहे. पुढचे वक्ते सांगतील, मला ते सांगायचं नाही, त्यावेळेला ते अवश्य सांगतील पुढचे येणारे वक्ते.
तर भ्रांत झालेल्या जीवाला परब्रह्माची प्राप्ती समाधी अवस्थेमध्ये करता येते आणि या भगवत भजन अवस्थामध्ये करता येते. अशी भ्रांती इथं दोनच आहेत, एक परब्रह्म आणि भ्रांत झालेले जीव. भ्रांताला परब्रह्माच्या प्राप्तीसाठी सद्गुरूची असणारी सोय करावी लागेल, सद्गुरूला शरण जावं लागेल आणि ती प्राप्ती किती अवघड आहे आपण पुढे पाहू काही ओव्यामध्ये. ऐका, बोला. नानाकारे जगाचे प्रचेते, त्याचे मुख्यत्वे सोली व भ्रांती. ते भ्रांतीचे निज असते ते, ऐका तुझ प्रती सांगेन. हो, नाना प्रकारे जगाची प्रचिती. आता जीव आपण या देहाला आल्यानंतर आपण स्वतंत्रपणा वाटतो, कारण अहंता आपल्याकडे आहे, अहंकार आहे. मी, अहंता, ममता, प्रत्यक्ष, दुःख आणि स्वतंत्रता आहे अहंकाराचे तर भ्रांतीचं मूळ लक्षण आहे. आपण कोण आहेत हे आपण ओळखलं पाहिजे. मी कोण आहे, कुठून आलोय, सध्या कुठं आहे, मी काय करतोय, मला कुठं जायचंय, मी मूळचा आहे तरी कोण, मी तो कोण, कोणते माझे ठिकाण, ध्येय पावता पतन, कोठे जाऊन राहीन मी. आणि याच्यासाठीच आपण देहाला आलोत ना. बाकीचं काय उपयोग आहे, गाडाभरी पोत्या उलटवली पाणी तरी गुरुखून कळीची ना. ते शब्दतंत्र अगदी शब्दाचं असणार, काही शब्द ज्ञान असतं. मग महाराज म्हणतात शब्दे केली बरोबरी, वाचल्या, वेदही वाचले, तुमचे पुराण वाचली, शास्त्र वाचली, सगळं वाचून जर हिंगूच असेल, जर काहीच जर उतरलं नाही या चरणामध्ये, नाही ज्ञानामध्ये उतरलं, तर ते सगळं शून्य आहे, महाशून्य आहे, काहीच उपयोग नाही. मग त्या पलीकडे जावं लागेल आपल्याला. या स्थूल देहातच होत, मग स्थूल सूक्ष्म कारण महाकारण आणि त्याच्या पलीकडे कैवल्य, कैवल्याच्या पलीकडे असणारं जे काही मूळ ब्रह्म आहे तिथपर्यंत जायचं असेल तर अहम आत्मा, मी जीवात्मा आहे, मी जीव आहे, भ्रांती आपली काढली पाहिजे. बघा, मी असणारा मेंढरूई 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 असं कोण म्हणतं? एक वाघाचं पिल्लू पाळलं धनगरानं आणि मेंढरात फिरायलं आणि ते सारखं त्याला वाटायला मी मेंढरू आहे, कारण मेंढरात फिरायला ना, ते मेंढराच्या संगतीला लागलं आणि मी मेंढरू मेंढरू असंच त्याला वाटायलं. एक दिवशी वाघानं बघितलं, अरे आपला हा संगत आहे, आपल्यासारखा हा मेंढरात फिरतोय. मग त्याला सांगितलं, अरे बाबा तू मेंढरू नाहीस, तू वाघ आहेस. तर म्हणा, नाही नाही मी मेंढरू आहे. अरे इकडे म्हणणे माझ्या बरोबर. आणि मग त्याने येऊन त्या पाण्यात आपट्याचं आणि त्या पिल्ल्याचं रोग, तुझं पहा म्हणले मग कसं आहे ते, माझं बघ कसं आहे ते, दोघं सारखे होत ना. हो, दोन्ही सारखे सारखे वर मला बघ म्हणले, तू वाघ आहेस का नाही. मग मेंढरू म्हण कसं फिरायला, तसं मी जीव आहे, मी जीव आहे, मी आत्मा आहे, मी जीव आत्मा आहे. ही जी अज्ञान आपल्याकडचं आहे, ही भ्रांती आहे, अनंत जन्मानं ही आपल्यामध्ये दृढ निश्चय होऊन बसलेली आहे. हे निघत नाही सर्वसाधारण, हे सद्गुरूंशिवाय निघू शकत नाही. गुरु कृपाच लागते, 8 प्रकारची कृपा लागते. ही मी जीव आत्मा असणार आहे म्हणण्याला, हे अज्ञान काढण्यासाठी. ते मुख्य लक्षण भ्रमाचं आहे, निज कारण हे भ्रांतीला, आणि हे काढण्यासाठी सद्गुरूंचीच कृपा लागते. तू म्हणणे, तू हे तू पण हे असताना जे वजना वाटतं, जिथं दिवेत आहे ते भ्रमच आहे. म्हणून माऊली म्हणतात, अद्वैत कुसरी विरळा जाणे, अद्वैत निर्द्वंद अवस्था असणारी हे असणारे भाग्याचं लक्षण आहे, हे ज्ञानाचं लक्षण आहे. हे असणारं आपलं उद्दिष्ट जे आपलं साध्य करायचं त्या साध्याचं लक्षण आहे. म्हणून दिवेत असताना आपलं गेलं पाहिजे. मृत्यूपणा हेच खरं ब्रह्म मूळ आहे, आणि हे घालवायचं असेल प्रभू रामचंद्रा तर आपल्याला त्यासाठी कृपा लागते. आता सद्गुरूंची कृपेशिवाय ही असणारी जी भ्रांती, हे अज्ञान आपलं जात नाही. 8 प्रकारची कृपा आहे, त्यापैकी कुठली तरी एक कृपा आपल्यावर झाली पाहिजे. आता एका थोडक्यामध्ये सांगतो. एक कृपा अशी आहे, ज्या वेळेला सद्गुरू देवच सद्गुरू रूपानं प्रगट होतात आणि आपल्या मस्तकावर हात ठेवतात, त्यावेळेला आपलं अज्ञान जातं आणि आपण कोण आहे ते कळतं. बरं का, माझ्या विठोबाचा कसा प्रेम भाव, आपणच देव होय गुरु. आणि पुढे म्हणतात, मस्तकी तो जाना ठेविला कर. मस्तकावर हात ठेवल्याबरोबर मग काय होतं, आपलं सगळं अज्ञान जातं आणि आपण कोण आहेत हे मुळीची आपण आहोत, या मुळीची खूण आणि आपल्याला कळते. नसता इतर वेळेमध्ये कशी होत,
पाप पुण्य करून जन्म येतो पण नर द्या येऊन हानी केली, अशी हानी करतात लोक. तसं नाही, सद्गुरूंची कृपा आहे मस्तकावर हात ठेवल्यानंतर होते. दुसरं पाहिलं तर एक आलिंगन जरी संतांना आपल्याला घडलं तरी सुद्धा आलिंगनानं आपला असणारा उद्धार होतो. आलिंगन घडे मोक्ष साहित्यता जोडे. तिसरं प्रमाण पाहिलं आपण तर संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग रामनामे उपजे आवडीन सुख गडोगडी वाढू लागे. पुढं काय म्हणतात, कारण कंठी प्रेमदाटे नैनी निर्लोटे हृदय प्रगटे नामरूप. अशा प्रकारचं असणारं ज्ञान आपल्या अलिंगनानं सुद्धा होतं, संत चरण रजानं सुद्धा होतं आणि मस्तकावर हात ठेवल्यावर होतं. आता बघा यापेक्षा आणखीन वेगळं सांगतो. नुसतं कृपानं जरी त्या संतांनी आपल्याकडं पाहिलं तरी कृपेनं सुद्धा ते त्यांच्यासारखं आपल्याला तात्काळ करतात. काही वेळ आहे का तिथं? नाही. ऐका त्यांची कृपा कशी आहे, कृपा कटाक्षे निहाळिले आपल्या पदी बैसवले. गावबा कसे आहेत, अंगठा लावणारे, पण त्यांच्यावर कृपा नाथबाबांनी केली आणि आपल्या शासनावर बसवलं आपल्या पदावर आणि गावबाने रामायण लिहिलं. ही साधी गोष्ट नाही. आपल्याला एवढं वाचतो लिहितो, एवढा काळ आपला परमार्थात चाललाय, कितपत ना ज्ञान गुरुकडून आपल्याला झालं. आपण आपलं शोधन करायचं, देव शोधन, देह देव शोधन आणि सद्गुरु कृपा हे फार महत्वाची आहे. मी तू पडा भ्रममूळ हे घालण्यासाठी अशा प्रकारच्या कृपा. आणखीन एक कृपा सांगतो मी, नुसती आठवण जरी आली, सद्गुरूंना आपली आठवण आली तरी आपलं सर्व असणारं अज्ञान आणि आपला उद्धार होतो अज्ञान जाऊन. कुर्मदृष्टी कशी असते, कुर्मदृष्टी कासवाची, कितीतरी दूर ते कासव असतं पण पिल्यांची आठवण झाली की तिकडं पिल्याचं पोट भरतं. नुसत्या कासविनीला आठवण केल्यानंतर तसं त्या सद्गुरूंनी आपली आठवण केली तरी सुद्धा आपला असणारा उद्धार होतो. आणखीन प्रमाणे काय का, एक असणारा त्या संतांच्या अंगावरून एक थंड वारा जरी आपल्या अंगावर आला तरी त्या वाऱ्यानं, थंड वाऱ्यानं सुद्धा आपला उद्धार होतो. हे निश्चित असणारे संत महात्मे काकड्यातून म्हणतात. आला शीतल शांतीचा वारा तेने सुख झाले या शरीरा, फिटला पातकाचा थारा काळी काळा धाक धरा रे. कोण काय बोलतंय का मधी? बोला महाराज, काय बोलायचं असेल कुणाला. काय नाही महाराज, तुम्हाला हेच प्रमाण सांगायचं होतं म्हणून मीच केलं माहिती. त्या प्रमाणासाठीच मी सांगाल. हो हो तर झालं. शीतल शांतीचा वारा तेने सुख झाले शरीरा, फिटला पातकाचा तारा काळी काळा धाक धरा रे. आणि एक चंदनही असतं, चंदनही असताना त्याच्या संगतीला राहिलं की सगळ्या झाडाला चंदनमय करतो, पण केळीच्या आणि त्या इळूच्या झाडाला करत नाही. कारण केळीचं आणि इळूचं झाड कसं आहे, केळीचं मधून भोंग, इकडून वरून पाणी टाकलं खाली निघून जातं, आणि इळूचं कसं आहे खानाळ, ते किती खोदलं तरी त्याचा खण जात नाही. मग येणारी फुंकली सोना इकडून तिकडे जावे, असं जरी ते झाड असतील त्यांना करत नाही ते चंदन त्याला, बरं का, संतमय आपल्यासारखं. पण इथं मात्र तसं नाही. संत तसं जरी असेल एखादा तर बोरी बाबळीचे झाड सुद्धा चंदन करेल, पण त्या दोन झाडाला करत नाही. पण संत तसे नाही, कसला जरी असणारा शिष्य असेल तरी त्या शिष्याला त्यांच्यासारखं करतात. ही शक्ती ते असणाऱ्या संताकडे आहे, म्हणून आपण संताकडे जावं. बघा, परीस लोखंडाचं सोनं करतो, सप्त धातूचं सोनं करतो परीस, नुसता लोखंडाचं नाही तर पितळाचं सुद्धा सोनं करतो परीस, चांदीचं सोनं करतो, लोखंडाचं करतो, तांब्याचं करतो, सप्त धातूचं सोनं असणारं नव्हे 8 धातूचं सोनं करतो परीस. पण त्याही पेक्षा संत श्रेष्ठ आहेत. ते आपलं तात्काळ आपल्यासाठी वेळ लागेल, पण इथं मात्र वेळ नाही. कारण अशी कृपा संतांची जी आईवडील करू शकत नाहीत, आणि म्हणून आपण संत कृपा करून घेतली पाहिजे. कारण संतांची कृपा ही आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ असते. संत आई वडील संसाराला लावतात, पण गुरु मात्र तसं करत नाही. आणि म्हणून असणारा संत कृपा झाली इमारत पळाली, असं संतांचा असणारा महिमाय, असं असणारा संसार. आता प्रमाणे आठवण मला न करी बाप आयशी न माय, कारण संतांची कृपा एवढी थोर आहे. असं त्यांच्या कृपेनं आपण असणारा ब्रह्म जाणू शकतो. नाही, स्वतःच ब्रह्म आहेत याची जाणीव. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, न करी बाप आयशी न माय. वा, धन्यवाद. मला वेळी सुचलं नाही, पण तुम्ही आपण आठवण करून दिली, धन्यवाद.
असं. आणि म्हणून या संतांच्या 8 प्रकारच्या कृपा आहेत. आणखी एखादी राहिली असेल कृपा, झाल्या असतील 8, नसल्या झाल्या तर आपण आणखीन कधी बघू असं. आणि एक आणखीन एक राहिले ते सांगतो शेवटची. कानामध्ये एक मंत्र देतात बघा, आणि मग कानात मंत्र दिला की मग आपल्याला आपण कोण आहेत कळतं, डोळ्याला दिसतं. कानात सांगितलेलं डोळ्याला दिसतं. बघा किती नवल आहे. कानी जे पेरिले डोळा ते भरले, कानी जे पेरले डोळा ते व्यापिले, डोळा ते कानी जे उगवले पेरिले डोळा ते उगवले. डोळा ते उगवले, व्यापक भरला हरिदिशे. आता कानात सांगितलेलं डोळ्याला दिसतंय, किती नवल आहे. कानात काय सांगितलं बरं सांगायचं तर ते मंत्र नाही, ते असणारे वाटेच्या पलीकडचं आहे. ते परा पश्चिंती मध्यमा वैखरी परेच्या पलीकडचं जे आहे ते अनिर्वाच्य आहे. ते खून दाखवून द्यायची आहे, सांगायची आहे का नाही. पण कानात फुंकलं, कानात सांगितलं म्हणतात. कानी जे पेरले डोळा ते उगवले, व्यापक भरेला तोच हरी किंवा हरी दिशे. असं जे दिसतंय कशामुळं, या संत कृपेनं दिसतं ना. ही एक कृपा संतांची. असो अशी 8 प्रकारची कृपा, यामधली कुठली तरी एक जीवनामध्ये कृपा झाली पाहिजे. आता अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. परी जगजेटी करुणा केली. भागवतात तर सांगितलं, 2 वेळा सांगतो तुम्हाला, ऐका. फार महत्वाचे आहेत दोन्ही, काही मला पाठ नसतील पण एक तर सांगतो अगोदर, ऐका. संत भेटी अवघड आहे, किती अवघड आहे. पण इथं किती प्रभूची कृपा आहे बघा. रामाचं भाग्य आहे जिथं वशिष्ठ महाराज सद्गुरू मिळाले. देव जरी इथं अवतारला आला तरी त्यांना गुरु केल्याशिवाय ज्ञान प्राप्ती नाही, असं शास्त्र सांगतं. ज्ञान घ्यावंच लागतं सद्गुरूकडून. आपल्याला तर घ्यावंच लागेल जीवाला, यामध्ये संशय नाही. किती अवघड आहे. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्र अमृतही हातात चढे, परी हारी प्रियाची भेटी नातोडे, दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या. हे असणारा दुर्लभ असणार आहे. किती जरी भाग्य असेल तरी संत भेटी अवघड आहे. कारण आपण पुण्य असणारे निष्काम निजदृष्टी पुण्य केली या कोट्यान कोटी, तै भय भेटी हरिप्रियाची. हरिप्रियाची भेटी निष्काम निजदृष्टीनं ज्यावेळेला कोट्यावधी आपण पुण्य करतो आणि त्यावेळेला त्या हरीचे आपणची देव होय गुरु. देवच भक्त रूपानं संत रूपानं जगामध्ये येतात आणि मार्ग दाखवतात. ते वेगळेत असं म्हणणं हे चुकीचं आहे. कारण फक्त अधिकार थोडासा वेगळा असेल, पण देव आणि भक्त भिन्न नाही. आणि ज्यांना वाटतं हेच उपासन दैवत आणि उपास्य असणारं जे दैवत आहे आणि उपासक जो आहे, याच्यामध्ये भेद ज्यांना वाटतो ना, हेच खरं ज्ञानाचं मुख्य अज्ञानपण आहे. हे अज्ञानपणच आहे आपलं. मी असणार भक्त आहे, तो देव आहे, आणि अशा प्रकारचा जो भेद आहे, हा भेद जोपर्यंत आहे तोपर्यंत हे सुद्धा एक सोलीव अज्ञानच आहे. हे ज्ञानाचं अज्ञान आहे. सूक्ष्म ब्रह्म पूर्ण तर्के, हे सूक्ष्म एक प्रकारचा भ्रमच आहे. मूळ पाहिलं तर वेगळेपणा आहे का, फक्त मध्ये पडदा आहे म्हणून आपल्याला वेगळेपणा वाटतो. मधला अज्ञानाचा मला विक्षेप आवरणाचा पडदा निघाला की देवन आपण एकच आहोत, नाही आपणच देव आहेत. ते वेगळा तो ब्रह्म असणार नाही. तसं जर असतं तर मग तू आपल्यामध्ये कसा म्हटलं असतं माऊलीने, सर्वांगठी पूर्ण एक नांदे, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निदान सर्वांगठी. मुंगीत आहे तोच ब्रह्मदेवात आहे, तोच विष्णूत आहे, तोच शिवात आहे, शंकरात आहे, तोच सगळ्यामध्ये आहे, तो जीवजंतू प्राणी मात्रामध्ये आहे. वेगळा असता तर मग ते हरिपाठ असताना चुकीचा वाटला म्हणावं लागेल. सर्वांगठी, घटात म्हटलंय सगळा तो एकच आहे. मुंगीतला वेगळा नाही, तो परिपूर्ण आहे त्या मुंगीतला सुद्धा. पण त्या आपल्याला ज्ञान नाही म्हणून ते मुंगीतला आपण तुच्छ मानतो. या ब्रह्मांडातला असणारा तो आत्मा वेगळा असं म्हणतो, आणि देव याच्यापेक्षा एक मोठा आहे, वरिष्ठ आहे, असं वेगळापणा आपल्या मनामध्ये भावतो. ही आपली भ्रांती आहे. ज्ञानाचं एक अज्ञान पण आहे आपलं, असं असणारं महाराज म्हणतात. बोला. ब्रह्माखंडत्वे पूर्ण स्थिती, ते ते देव भक्त भिन्न मानिती. हे ज्ञान गुह्याती भ्रांती, अतर्क्य निश्चिती सज्ञाना. प्रज्ञानाला ही असणारा तर्क गती कळते, निश्चित कळतं, कोणालाही कळत नाही. ब्रह्म अखंडत्वे पूर्ण स्थिती, ब्रह्म हे अखंडत्व असणार असतं, पूर्ण स्थितीला असतं. पण जसं ज्याचा भाव आहे, जसं ज्याचं ज्ञान आहे, तशाप्रमाणे त्या ब्रह्माला ते मानतात. मला सांगा, ब्रह्म जन्माला येतं का? नाही. खंडत का, तुकडे होतात का त्याचे? नाही. ते अखंड आहे, त्याला रंग आहे का? नाही.
वर्ण आहे का नाही, छाया आहे का नाही, कुठल्या आकाराचा आहे, कुठल्या रंगाचा आहे, कुठल्या प्रमेयात बसतं ते कुठंच बसत नाही. मला सांगा, चौकोनी आहे का, त्रिकोणी आहे का, गोल आहे का, खुजा आहे का, ठेंगणा आहे का, काळा आहे का, पांढरा आहे का, तांबडा आहे का, आहे तरी कशा प्रकारचं ते ब्रह्म नाही, पूर्ण स्थितीला आहे, पण आहे कसलं ते, कसं सांगावं लागेल ते नाही, ते सांगता येणार नाही. तसं कुठल्याही प्रकारच्या त्या प्रमेयात बसत नाही ते. खोजं नाही, ठेंगणं नाही, गोरं नाही, काळं नाही, पांढरं नाही, कसल्याच प्रकार, चौकोनी नाही, त्रिकोणी नाही, षटकोनी नाही, आकारात नाही, ओकारात नाही आणि मकारात नाही, याच्यापेक्षा पलीकडे आहे ते. हो, याच्याही पलीकडचं ते असणारं पूर्ण स्थितीचं ब्रह्म आहे. ते वाढतही नाही, जन्माला येत नाही, मरतही नाही. जन्माला येतो तो जड जीव येतो जन्माला, तो मात्र येत नाही. तो कसा आहे तहाच आहे. पण महाराज म्हणतात त्या चांगदेव 65 तिसऱ्या ओळीमध्ये सांगितलंय, बहु जव जव होय तो तो काहीच न होय, काही न होणी आहे अवघाची जो. ब्रह्म हे असतात घडामोडी या मायेच्या अंगी चालतात, पण ब्रह्म मूळ जशाल तसं आहे. अहो सोनं आहे, सोन्याचे अलंकार घडमोड 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 सतत चालू असते. अलंकार तयार झाला, त्याचं नाव बदललं त्या अलंकाराचं, पण सोनं बदलतं का? सोनं आहे तसंच आहे. पाहणारे त्या अलंकाराकडे पाहतात, त्या अलंकाराचं नाव घेऊन बोलतात की अमुक अमका अलंकार आहे, तमका अलंकार आहे, पण त्या सोन्याकडे कोणीच पाहत नाही. सोनं त्यांच्या लक्षात येत नाही, हे आपलं अज्ञानपण आहे. आता विश्वपट ब्रह्म दोरा, आता विश्व हे पट आहे आणि ब्रह्म हा दोरा आहे त्याला. आता एक कपडा आहे, कपड्याचा धागा, हा धाग्याकडे कोणी पाहतं का नाही? हा काय कपडा म्हणतो आपण, कपड्याकडे पाहतो आणि कपडा दिसतो, हे अज्ञानपणाचं लक्षण आहे. हे अज्ञानपणामध्ये कपडा दिसतो, पण त्याचा धागा जर पाहिला तर तो दोरा, हा दोरा त्या कपड्याला आधार आहे. दोऱ्याकडे पाहत नाही, दोरा दिसत नाही सहजासहजी, पण दोरा मात्र नक्की आहे आणि तो आधार आहे. विश्वपट ब्रह्मद्वारा ताठी उघडा, ज्ञानेश्वरा ताठीच्या अभंगामध्ये बघा. आणि तसं ब्रह्म हे अखंड आहे, जगामध्ये ओतप्रोत भरलेला आहे, पण त्या मध्ये माया असणारी जी उपजली आहे, त्या माया ब्रह्मानं आपल्याला, या चैतन्य ब्रह्माला, मूळ ब्रह्माला झाकून टाकलंय. त्यासाठी एक अभंग सांगतो आहे का, फार असणारा कुठं अभंग आहे. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, थोर नवलाव झाला वांजे पुत्र प्रसवला. किती सुंदर असणार. मुक्ताई म्हणते मुंगी उडाली आकाशी, मुंगी ही माया आहे, मुंगी एवढी माया आहे. आणि ब्रह्म कसं आहे, सूर्यासारखं सतेज आणि तेवढे ते दिव्य तेज आहे आणि तेवढं मोठं आहे, पण ही मायेनं तेवढ्या त्या ब्रह्माला सुद्धा गिळलंय, म्हणून आपल्याला जीवाला ब्रह्म दिसत नाही. आता मला सांगा, पंचमहाभूत या मायेच्या अंगी उपजली, त्रिगुण उपजली. आता या पंचमहाभूतामध्ये सगळ्यात आपण जर आता आधार जर असेल तर पृथ्वीचा आहे. पृथ्वी याचे पंचमहाभूत आपल्या देहात आहेत, पण पृथ्वी सगळ्यात लहान आहे. याच्यापेक्षा 10 पट पाणी आहे बरं का. ब्रह्मांडाचा विचार केला तर 10 पट पाणी आहे, आणि पाण्यापेक्षा 10 पट तेज आहे, तेजापेक्षा 10 पट वायू आहे, आणि वायूपेक्षा 10 पट तुमचं आकाश आहे, आणि आकाशापेक्षा कितीतरी पटीनं 10 पटीपेक्षा 100 पट सांगितले माया आहे, आणि मायेपेक्षा अनंत पटीनं असणारं ते ब्रह्म आहे. तोच राम ब्रह्म स्वरूपात आहे. आता मला सांगा, असं जर असेल तर हे सगळ्या या पंचमहाभूताचा देह या देहा पिंडात आणि ब्रह्मांडात वेगळं नाही. सगळा खेळ हा देहातच आहे, आणि हा देहातला खेळ अज्ञानामध्ये असणारा आपल्याला समजत नाही. नसता पाहिलं तर प्राण व्यान अपान उदान समान ना कुर्म करकल देवरा धनंजय, हा दशी पवनाचा खेळ योगी खेळती ओढून येते ब्रह्मांडात, समाधी अवस्थेला कळतंय. हे सगळं स्थिर होतं, सांगायला नको, आता सांगितलंय मुद्दाम, मला राहत नाही म्हणून. तर हे सगळं पिंडामध्येच सगळा खेळ चालतो, अणुरेणूचा खेळ, हे असणारा खेळ या पिंडात चालतो. हे सगळं असणारं कळण्यासाठी गुरुची प्राप्ती लागते. हे अखंड पूर्ण ब्रह्म आहे, आणि हे ब्रह्म आपल्या मध्ये स्थित आहे, स्थित प्रज्ञ आहे. हे एक सुख क्षेत्र आहे आपलं हे देह, आणि या देहामध्येच ते असणारं ब्रह्म असणारं आहे. आणि म्हणून त्या ब्रह्माचीच शेती आपल्याला करायची, पीक पिकवायचं, आणि आनंद असणारा त्यापासून पीक, आनंदमय पीक असणारा आपल्याला प्राप्त करायचं आहे, असं इथं सांगतात. ते देव भक्त भिन्न असणारी ही गुह्य भ्रांती आहे, अतिभ्रांती आहे. अतर्क्य निश्चिती सज्ञाना, सज्ञान हे भ्रांती जाणतात, आणि भ्रांतीचं मूळ लक्षण जाणून ते ज्ञानानं यापेक्षा मुक्त होतात.
आणि सद्गुरूंच्या कृपेनं आपलं उद्दिष्ट साधतात, असं असणाऱ्या ठिकाणी वशिष्ठ महाराज प्रभू रामचंद्रांना सांगतात. बोला. ब्रह्मखंडत्वे पूर्ण स्थिती ते ते देव भक्त भिन्न मानिती हे ज्ञान गुह्याती भ्रांती आतर्क्य निश्चिती सज्ञाना. सज्ञानालाच हे कळतं, अतर्क्य गती आहे. आणि सज्ञानाच्या संगतीमध्येच आपल्याला सुद्धा हे करणार आहे. सज्ञान फक्त गुरु असतात. ज्ञान आहे, ज्ञान अज्ञान आहे. अज्ञान खंडलं तर ज्ञानाची प्राप्ती आहे. आणि ज्ञानासाठी विज्ञान आहे. अज्ञान, विज्ञान आणि ज्ञान आणि सज्ञान, हे ज्ञान घ्यायचं असेल तर सद्गुरूकडून घेतल्यानंतरच हे अतर्क्य गती साधता येते. आणि हे ज्ञान घ्यायचं असेल तर माऊली सुद्धा तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये 4थ्या अध्यायामध्ये 34 क्रमांकाच्या श्लोकामध्ये बघा काय म्हणतात. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशेन ते ज्ञानम ज्ञानीन तो दर्शना. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनिया ते आणावे तरी संता या भजावे सर्वश्वेशी तनुमन जीवे चरणाशी लागावे अगरता करावे दास सकळ. ज्ञानाचा कुरटा ते ते सेवा हा दारवंटा करुणी घेई सुभटा उपगोणी. सेवा हा दारवंट आहे. ज्ञान प्राप्त करायचं असेल, जिथं ज्ञान आहे तिथं असणार सेवा हा दारवंट आहे आणि ते उपगुण आपल्याला घ्यावा लागेल. ज्ञान फक्त सद्गुरूकडेच असतं. गुरुशिवाय ज्ञानाची संगती होऊ शकत नाही. ज्ञान हे सद्गुरूकडेच असतं. आणखीन एका ओळीमध्ये सांगितलं आहे का, शेवटच्या श्लोकामध्ये आहे, यत्र योगेश्वरः कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय भूतिर्धर्वा नितिर्मतिर्म. मी तर सुद्धा आहे. आणि आणखीन एक ठिकाणी गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती जैसे. आता गुरु तेथ ज्ञान आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे कासने कीजी. चंद्र तिथं चंद्रिका म्हणजे त्याची किरण आहेत, आणि शंभू तिथे अंबिका आहे. शक्ती आणि शिव काही वेगळे वेगळे आहेत का? कधी नाही. शंभू तिथंच असणारी पार्वती आहे, आणि राम तिथं सीता आहे. प्रकृती पुरुष हे सांख्यशास्त्र बघा तुमच्या अमृत अनुभवामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल, सांख्यशास्त्रामध्ये पाहायला मिळेल. हे वेगळं कधीच नसतं, तिथंच असतं. हे अतर्क्य गती असणारे फक्त सज्ञान वळतं, आणि सज्ञान हे ज्ञान फक्त गुरुकडे असतं. म्हणून गुरु तेथ ज्ञान हे नक्कीच आहे. दया तेथे धर्म, धर्म सुखागम, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. असे कितीतरी प्रमाण आपल्याला ते पाहता येतील वयामधून. असं तर ते फक्त जे सज्ञान आहेत तेच हे भ्रांतीचं जे मूळ काय आहे, आणि त्या भ्रांतीला कसं घालावं लागेल हे असणारं गुह्य हे फक्त ज्ञात्याला कळतं, असं असणार या ठिकाणी सांगतात. बोला. ईश्वर तो अति वरिष्ठ ये भूत भौतिके अति कनिष्ठ हे ब्रह्माचे अति चक्कचाट ते ते श्रेष्ठ श्रेष्ठ भुलविरे भ्रमे. ईश्वर तो अति वरिष्ठ. ईश्वर एक वरिष्ठ आहे असा जो भाव आहे ना, हा सुद्धा भाव या भावामध्ये सुद्धा उणीवाचा आहे, अभावाचा आहे. हा सुद्धा वाटतंय की ईश्वर सर्वात श्रेष्ठ आहे. मग आपण कोण आहेत? तो मोठा आहे आणि बाकीचं हे दिसतंय लहान आहे का? ये रे भूत भौतिके, हे भूत जे आहे पंचमहाभूत आहेत, आणि या भूतामधले जे भौतिक जे दिसतं पदार्थ जेवढे दिसतात हे जन्माला आलेला आहे, हे अति कनिष्ठ आहे असं वाटतं का? मग आपण असणार या ब्रह्म वेगळं आणि हे असणार जगत वेगळं, हा भाव आपल्याकडे आहे असं सिद्ध होतो. बरं का? ईश्वर जरी वेगळा आहे, ब्रह्म जरी वेगळा आहे, आणि हे जर असणारा भूत भौतिक जरी असणारा हे जगत वेगळं आहे, असा जर दृढ आपला जर भाव असेल, म्हणजे आहे हे जगत आहे असा जर भाव असेल, आणि तेही कनिष्ठ आहे असं जर वाटत असेल, तर हेही आपलं अज्ञानच आहे ना. कारण जगत नाहीच आहे, नाही हे नसून जर आहे असं वाटत असेल, तर हे सुद्धा आपल्याला अज्ञानच आहे. याच्यामध्ये भिन्नता जर वाटत असेल, हे वेगळेपणा जर वाटत असेल, ते भ्रमाचं मोठं कचाट आहे. हे तर खरं असणारा मोठं संकट आहे. हे मोठं खरं अज्ञान आहे. हे असणारा पडदा आहे. हे ज्ञान प्राप्तीसाठी प्राप्त करायला गेलो तर हा मोठा आड पडदा आहे, आणि हा घालवणं महत्वाचं आहे. हे त्यामध्ये काय झालंय, येथे श्रेष्ठ भोलविले भ्रमे, या भ्रमामध्ये मोठमोठे भोलवले.
कितीतरी ज्ञाते मंडळी सुद्धा यामध्ये भरून गेली आणि या जगताला सत्य मानून बसले आणि सत्य मानून त्यामध्ये अडकले गेले. मोठमोठे ती काही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सगळेच बोलले त्याच्यामध्ये आणि म्हणून असणारी ही भ्रांती काढायची असेल, हे मोठमोठे जर बोलत असतील, पण आपण मात्र बोलू नये, आकाराला बोलू नये, विकारामध्ये असणारे अडकू नये, विकृती मनामध्ये येऊ नये, कुठल्याही प्रकारच्या विषयात अडकू नये. अनेक मागं वर्णन संत महात्म्यांनी मोठ्या वक्त्यांनी केलंय, आता सांगायला नको. भ्रांत झालेला जीव असणारा भ्रम त्याला होतो आणि भ्रम त्या विषयात तो बोलतो, भ्रांता शिकाम विषयावर. पंचविषय आहेत, पंच ज्ञानेंद्रियाचे तर ज्ञानविषय असणारे आहेत, पंच ज्ञानेंद्रियाचे शब्द स्पर्श रूप सुगंध, त्याच्यामध्ये ते बोलून जातात आणि मग आपल्या ध्या उद्दिष्टाला ते मुक्तात. त्याच्यामध्ये मोठमोठे बोललेत, म्हणून आपण मात्र बोलू नये, सद्गुरूंची कृपा करून घ्यावी आणि आपलं उद्दिष्ट साधावं असं असणार सांगतात. बोला बोला महाराज. दोरी दोरी सर्प जन्माला नाही, तो उपजे भ्रांतीचे ठाई. ते विभ्रमी जग नाही, आभासे पाही ब्रह्ममुळे. हो, दोरी सर्प जन्मला नाही. दोरीचा एखादा असताना तुकडा पडलेला आहे रस्त्यावर आणि पाहण्यामध्ये जर त्या आपला फरक झाला एखाद्या माणसाच्या जीवाच्या, थोडा अंधकार असणारा प्रकाश आहे, अंधकार थोडा आहे, आणि अशामध्ये जर तो दैवाचा तुकडा आपण एखादा पडला दोरीचा, तर त्याला काय वाटतं, हा सर्प आहे. वाकडा तिकडा पडलेला तो असणारा दोऱ्याचा तुकडा दैवाचा, तो सर्प भासतो. पण तो सर्प असतो का? सर्प नसतो तो, पण भासतो मात्र नक्की. ही कसली आपली ही मूळ भ्रांती आहे. मूळ पाहिलं तर ते द्वारा आहे, द्वारा आहे, पण ते सर्पासारखा वाटतो, ही खरी भ्रांती आहे. कारण रज्जुवरी भाषे मिथ्या सर्प, रज्जू हे द्वारा आहे आणि द्वाऱ्यावर असणारा मिथ्या सर्प. एक मिनिट महाराज, महाराज एक मिनिट. विश्वनाथ पोटे महाराज माईक बंद करा. विश्वनाथ पोटे महाराज, हा करा चालू महाराज. तर रज्जुवरी भाषे मिथ्या सर्प नाथबाबाच म्हणतात ना आपल्या हरिपाठामधून. तर दोरी पडलेली जर सर्पासारखी भासत असेल आणि त्याला जर आपण सत्य मानलं तर ही आपली भ्रांती आहे. कारण त्याला ज्ञानदृष्टीनं पाहावं लागेल, नक्की आहे का सर्प? नाही. ज्याला ज्ञानदृष्टीनं पाहिलं त्याला तर दोरी आहे म्हणून कळतं, आणि ज्ञानदृष्टी हरपल्यावर मग दोन्ही डोळे उघडे असून सुद्धा आंधळीच होत की. ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. ही ज्ञानदृष्टी आपली हरपलेली भ्रांत जीवाची, आणि ती उघडण्यासाठी सद्गुरूंची कृपा लागते. आणि मग त्या कृपेनं मग हे जगत जे आहे हे सत्य असताना जे भासायचं ते मग कळतं की हे मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे तूर्त, लटक, तात्पुरतं अशा प्रकारचं आहे, असं भासतं. खोटं नाही बरं का, खोटं म्हणता येणार नाही. कारण खोटं म्हणावं तर जाणवतं आणि खरं म्हणावं तर नाचतं. मग ते खरंही नाही आणि खोटंही नाही, आहे लटक. म्हणून ते लटक आहे, तूर्त आहे, तात्पुरतं आहे, भास आहे. जसं मृगजळवत आहे, मृगजळवत आहे, भ्रांत त्या याच्यासारखं आहे, स्वप्नवत आहे. ज्ञानदेव म्हणे, पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जायला. स्वप्नात ज्यावेळेला स्वप्न पडतं आणि स्वप्न पडत असताना ते स्वप्न त्या जीवाला सत्य वाटतं त्यावेळेला. पण ज्यावेळेला आपण जागा होतो त्यावेळेला ते स्वप्न खरं असतं का? नाही. मग कळतं की हे स्वप्न होतं, हे खोटं आहे. तसं ज्यावेळेला दिव्य दृष्टीनं पाहिलं की हे असणार सर्प असणारा नाही, हे दोरी आहे, तसं ज्यावेळेला आपण ज्ञान दृष्टीने पाहतो त्यावेळेला असं वाटतं हे जगत नाही आहे, आहे ते ब्रह्म आहे. ब्रह्माशिवाय दुसरं जगतात काहीच नाही, ऐसा ज्याचा अनुभव. विश्व हाच देव आहे आणि विश्वदेव सत्यत्वे, सत्य हाच देव आहे. हे जगत आभास आहे असं असणारं त्याला कळतं, पण ब्रह्मामुळं ते सत्य मानतं. असं असणारं हे वर्म, हे असणारं परमात्मा भगवंत हे ज्ञानानं कळतं. बोला. जग देखणे हा परम ब्रह्म, जगाना देखणे ते परब्रह्म. हे जाण गुह्य निज वर्म, तो पुरुषोत्तम परमात्मा. हे जग देखणे हा परम भ्रम आहे. जगाला पाहणं हाच खरा ब्रह्म आहे. नवे नवे जग जोपर्यंत जीवाला दिसतं मानव देहातून, बाकीच्या देहाचा तर विचारच सोडा.
पण मानव देहातून जोपर्यंत आपल्याला जग दिसतं तोपर्यंत आपला तो भ्रम आहे. जग नाहीच आहे ते ब्रह्म आहे ते सत्य असणार ब्रह्ममुळे. आणि ज्याला असणार हे जग दिसतं त्याला ब्रह्म दिसत नाही, आणि ब्रह्म ज्याला दिसतं त्याला जगत दिसत नाही. अज्ञान दृष्टी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या जीवाला फक्त जगच दिसतं, ब्रह्म असणारा दिसू शकत नाही. आणि ज्याच्याकडं सज्ञान दृष्टी आहे, सद्गुरूंच्या कृपेची दृष्टी आहे, त्यालाच फक्त ब्रह्म दिसतं. जगत त्याच्या मानानं जगत असणारं मावळलेलं असतं, जगत त्याला अजिबात दिसत नाही. जग न देखणे तेच परब्रह्म, जगाला न पाहणे नव्हे, जगाची जाणीवच न होणे. बरं का, जगाची जाणीवच न होणे हीच खरी परब्रह्माच्या स्वरूपाची ओळख आहे. आता जगाची जाणीव न होणे म्हणजे आपण विधेयी असलं पाहिजे. जग देखणं हे देहावर आहेत म्हणून आपण जग पाहू शकतो, आणि जगाची जाणीव आपल्याला होते म्हणून जग दिसतं, हीच खरी भ्रांती आहे. हे मायेची मूळ भ्रांती आहे. पण ज्या वेळेला जग न देखणे, आता जग नाही पाहायचं म्हटलं तर आपल्याला विधी अवस्थेला जावे लागेल. आणि विधी अवस्था ज्या वेळेला होईल त्यावेळेला फक्त यामध्ये दृष्टी ही क्रिया घडू शकते, आणि त्या दृश्य वस्तूवर त्या पाहणाऱ्याच्या दृष्ट्याची दृष्टी पडते. पण कुठपर्यंत देखणे पण असताना जोपर्यंत येत नाही, जोपर्यंत हे त्रिपुटी मावळत नाही, हे दृष्ट्याची जी दृष्टी आहे, ही देखणेपणाच असणारी जी दृष्टी आहे, ही मावळल्यानंतर मग मात्र दृश्य दृष्टा आणि दर्शन यातीत चावता जाण, ज्याते म्हणतात नारायण ज्ञान विचक्षण निजबोधे. मग दृष्टाही राहत नाही, दृश्यही राहत नाही, आणि दर्शनाहूनही पलीकडं जी काही नारायण अवस्था आहे, परब्रह्म अवस्था आहे, ती अवस्था स्वतः होऊन बसतो. हे देखणेपणाचं लक्षण आहे, हे ज्ञानाचं लक्षण आहे. आणि हे जाण गुह्य निज वर्म, हे खरं निज वर्म आहे. आणि वर्म जर चुकलं ना मग पुन्हा फेरा पडतो. शेवटची पाळी मनुष्या जन्म, चुकल्यावर मग फेरा पडेल. वर्म असणार बाहेर निघायचंय ना, मग निघणं बाहेर दरवाजातून का दरवाजापाशी आल्यावर खास बसायचं, आणि खास झाली की पुन्हा आणखी हात पुढे केला तर भिंत लागते. किती वेळे घेत बस ना, पुन्हा पुन्हा मात्र दरवाजा हाताला येत नाही, पुन्हा वेळा देऊन आलं दरवाजा आलं की पुन्हा खास व्हायचं, खास अंगाला सुटते आणि बाहेर निघता येत नाही त्याला. तशी अवस्था होते ना ते. वर्म चुकल्यावर फेराच पडतो ना. पुन्हा पुन्हा किती वेळा जन्मावे, किती वेळा पाहिजेत. अरे पुरुषोत्तमा प्रभू रामचंद्र, असं निजवर्म जर चुकलं तर पुन्हा हा फेरा पडतो. तू पुरुषोत्तम आहेस, तू पुरुष नुसता नाहीस तर उत्तम पुरुष आहेस. उत्तम पुरुषाचं लक्षण आहे तुझ्यामध्ये. पूर्णतम आहेस, तू पूर्ण अवतार आहेस. अंशी नाही, अंशांशी नाही, कला नाही नव्हे, तुमचा पूर्ण अवतार नाही, पूर्णतम. असे पूर्ण आणि पूर्णतम अवतार हे दोनच आहेत, राम कृष्ण. आणि त्यामधला तो राम अवतार परिपूर्ण आहेस. सत्यवादी आहेस, एक वतनी, एक बाणी, एक पत्नी, असा तू असणारा परमात्मा आहेस. आणि म्हणून तू परिपूर्ण पुरुषोत्तम परमात्मा आहेस. बाकी अवतार कसे आहेत? अंशरूपी आहेत. फक्त भगवंतच असणारा परिपूर्ण आहे. असा असणारा राम परिपूर्ण अवतार, पूर्ण अवतार आणि पूर्णतम अवतार. म्हणून महाराज म्हणतात, रामकृष्ण नामे दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारे. याच भगवंतानं, याच ब्रह्मानं पूर्ण अवतारानं हे रामरूप धारण केलेलं आहे. म्हणून त्यांना पुरुषोत्तम म्हटलंय, उत्तम पुरुष, ज्याच्यामध्ये 6 लक्षण आहेत असा भगवंत. आताच आपण पाहिलंय, आणि स्थळगुरु ऐश्वर्य संपन्न असा तो भगवंत परमात्मा आहे, असं वशिष्ठ महाराज सांगतात. ज्यामध्ये यश, श्री, औदार्य आणि ज्ञान, वैराग्य आणि वैभव हे सगळं काय असणार ज्यांच्याकडे आहे. यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 गुण ज्यांच्याकडे आहेत, आणि त्यांना भगवंत असं म्हटलंय, तोच भगवंत हा परमात्मा तू राम आहेस असं वशिष्ठ महाराज सांगतात. वशिष्ठाकडेही तेच गुण आहेत आणि रामाकडेही तेच गुण आहेत. दोन्ही एकच आहेत. निमित्त मात्र जगाच्या कल्याणासाठी, जगासाठी ही गुरु शिष्य परंपरा ही पुढे चालू राहावी. आणि म्हणून हे त्यांचं असणारं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचतात. नसता सद्गुरू आणि शिष्य, सद्गुरूंची कृपा शिष्याला झाल्यावर शिष्य आणि सद्गुरू एक रूपाला येतात. वेगळं कोण आहे, पहिला कोण, दुसरा कोण, मोठा कोण, लहान कोण, अजिबात असं त्या ठिकाणी राहू शकत नाही. सख्यत्व येतं, म्हणजे सारखेपणा येतो. बघा, एक दीप आहे,
ऐका, एक दीप आहे लागलेला, त्याचा प्रकाश पडलेला आहे, आणि दुसरा दीप आणला आणि त्या दीपाला जर तो प्रज्वलित केला पहिल्या दीपाला आणि दोन्ही लावून ठेवले, दोन्हीचा प्रकाश ऐक्य झाला, आणि तिसऱ्याला विचारलं याच्यातला पहिला दीप कोणता आहे, श्रेष्ठ कोणता आहे, कनिष्ठ कोणता आहे, पहिला कोणता आहे, दुसरा कोणता आहे, लहान कोणता आहे, मोठा कोणता आहे, सांग बरं. सांगता येईल? नाही सांगता येणार. त्याच्यामध्ये भेदच नसतो, दोन्ही सारखे सारखे आणि वर्म जाणे तो पारखे. मग गुरु शिष्याला काय अर्थ आहे? कृपा कटाक्ष न्याळले आपल्या पदी वैशिले. जर त्या सद्गुरूकडे काही शिल्लक राहत असेल आणि शिष्य मध्ये जर काही उणीव असेल, कमीपणा असेल, लहानपणा असेल, तर मग गुरु शिष्यत्व कसलं? इथं बदल अजिबात नाही, दोन्ही सारखे आहेत. पण तुमच्या आमच्यासाठी हे गुरु शिष्यांचं नटनाट्य, विडंबन, नटनाट्यपणा या ठिकाणी दाखवतात. जे वाल्मिकांनी जी काही सांगितलं त्याप्रमाणे आपण ऐकत आहोत, पाहत आहोत. असं पुढं वाचा महाराज. मी तुझं सांगो तरी तू परमात्मा, तुझा तूच पाहे पा महिमा, तुझ्या स्वरूपाशी नाही रे सीमा, अपार परमा रघुनाथा. अपार अप्रमेय रघुनाथा, अपार महिमा आहे भगवंता तुझा. मी तुझं सांगो तरी तू परमात्मा. मी काय सांगू? कोणी कोणाला सांगावं? अरे तू असणार समुद्राचं पाणी घेऊन समुद्राचीच पूजा करावी, ओंजळवर पाणी घेऊन, तसा प्रकार माझा आहे. वशिष्ठ महाराज बघा कशी म्हणतात, मी तुझं सांगो तरी तू परमात्माच आहेस, तुला काय सांगावं? तू मूळच असणार स्वरूप आहेस. रूपाचा नाश होतो, परमात्मा तू आहेस, स्वरूप आहेस, तुझा नाश कधीच नाही. रूपाचा नाश, स्वरूप जगात एक असतं त्याचा नाश होत नसतो. तसा तू परमात्मा आहेस, अविनाशी आहेस. तुला काय सांगावं मी? तुझा तूच पाय महिमा, तुझा महिमा तूच पा. पण देवाला कुठं कळतो? संत महात्मे म्हणतात, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळेल क्षमा. खरंच देवाला त्याचा महिमा कळत नाही. हे जे अनुभवाला जे घेतात, अनुभव जे घेतात त्यांना खरा महिमा भक्तालाच कळतो. तुझ्या स्वरूपाशी नाही सीमा. आता मला सांगा, भगवंताच्या स्वरूपाला रूप म्हणायचं नाही भगवंताला कधीच, स्वरूपच म्हटलं पाहिजे, कारण ते स्वरूपच आहे, अविनाशी आहे. तुझ्या स्वरूपाशी नाही सीमा. आता सीमा आहे का त्या ब्रह्माला? सीमाच नाही ना. अपार अप्रमेय रघुनाथा, प्रेमयात बसणार आहे का? अपार आहे, अंत नाही ना, पार नाही. बघा कसा आहे तो, सूक्ष्म आहे, सर्वगत आहे, सदोदित आहे आणि अनंत आहे. सूक्ष्म जर पाहिलं तर कसा आहे तो सूक्ष्म? अणु रेणू, अणु मग सांगितलं मी, अणु मोहरी सारखा, आणि त्याच्या कोटी अंशानं रेणू, त्या रेणूत सुद्धा तो आहे, त्याच्यातही बसतो. बघा किती नवल आहे. अणु रेणू थोकडा एवढं, त्याच्यापेक्षा सुद्धा लहान म्हटलंय. आणि पाहिलं तर अनंत, सीमाच नाही असं जर पाहता, अनंत ज्याचा अंतच नाही एवढा मोठा. किती असे अनंत ब्रह्मांड ज्याच्या रोमाळीत समावतात, एवढा अनंत. बरं आणखीन कसा आहे? सदोदित. आता सदोदित म्हणजे आधी, मध्ये आणि अंती. अगोदर भूतकाळातही तोच आहे, मूळचा. जेव्हा नव्हते कोठेच काही चंद्र सूर्य ताराही नाही, ते ढाल तिथं असणार ब्रह्मास्मी ध्वनी म्हटला, माया उपजली. मग आधी कोण आहे? तोच आहे. आणि मध्यंतरी पालन करणारा मध्यंतरी तोच आहे. आणि शेवटी कोण राहणार आहे? तोच आहे. आपण मध्येच आलो मध्येच चाललो तर असं समजा, मध्येच आपण मध्यंतरी आहोत. पण तो कसा आहे? आधी मध्य अंती अवघा हरी एक. आधी तोच आहे, मध्ये तोच आहे, अंती तोच आहे. असा अपार आहे, त्याला अंत ना पार. अशा प्रकारचा असणारा तू, अप्रमेयात न अडकणारा, अशा प्रकारचा असणारा तो भगवंत आहे. सीमाच नाही. झाली बोलायची सीमा. काय बोलावं भगवंताच्या सीमेला? सीमा कशी असणारी? अरे जीवाची सीमा सांगता येईल, पण शिवाची सीमा कशी सांगता येईल? जीव सीमा ओलांडून ज्यावेळेला शिवामध्ये आपण प्रवेश करतो, त्यावेळेला जीव शिव दोन्ही मावळतात. आणि दोन्ही माळून जे ब्रह्म आहे, त्या ब्रह्माचं जे आनंद पद आहे, त्या ब्रह्माचं जे आनंद पद आहे, त्या पदाची प्राप्ती जीवाला होते. मग तिथं असणारा कुठली सीमान, कुठला शिवन, कुठली मर्यादा? सत्पद्धती ब्रह्म आहे, चितपद्धती माय आहे, आणि आनंदपदी जाय म्हणते हरी. अशा आनंद पदाशी पात्र आनंदमयी कोशात ज्यावेळेला जीवाचा प्रवेश होईल, त्यावेळेला सीमान हे मर्यादा काही सुद्धा तिथं राहत नाही. अहो अन्नमय कोश, अन्नमय कोशातून असणार तुमचा विज्ञानमय कोश आहे, त्याच्यानंतर असणार ज्ञानमय कोश आहे, मनोमय कोश आहे, ज्ञानमय कोश आहे, आणि शेवटचा आनंदमय कोश आहे. त्या आनंदमय कोशामध्ये वृत्ती ज्या वेळेला लीन होते, पाचव्या घरात
मुद्रा ती पाचवी लावण्या लक्ष तो आत्मा त्या पाचव्या घरात स्थूल सूक्ष्म कारण महाकारण आणि त्याच्या पलीकडे कैवल्याच्या अवस्थेला विचित्र असणाऱ्या अवस्था जागृती सृष्टी स्वप्ने आणि तुरिया याच्या पलीकडे उन्मनी अवस्थेला ज्या वेळेला जीवात्म्याचा प्रवेश होतो ज्ञान मार्गानं त्यावेळेला सगळंच हे मावळतं. तिथं स्वस्वरूपाला आपण पात्र होतो, स्वस्वरूप कळतं. तिथं स्वरूपाशी नाही सीमा, त्या ज्ञानाला, त्या दिव्य तेजाला, त्या अनुभवाला सीमाच नाही आहे. असे कित्येक ब्रह्मांड, असे कित्येक असणारे सगळे असणारे माया मावळतील, यामध्ये संशय नाही. असा अपार तू आहेस, अप्रमेय आहेस रघुनाथा. तिथं मी काय सांगावं, किती नम्रता घेतली बघा गुरु असून सद्गुरूंनी. नवल आहे नवल केवढे केवढे, नकळे कानोबाचे कोडे. बोला महाराज. तू आत्मात्मत्वे परिपूर्ण, तू कर्मा कर्म विहीन, तुझ नाही स्थान मान, ते निज लक्षण अवधारे. तू आत्मा आत्मतत्वे परिपूर्ण, आत्मतत्वानं तू आत्मा परिपूर्ण आहेस. इथं काही अंश आहे का नाही, थोडं काय का नाही, सगळ्यामध्ये पाहिलं तरी तो परिपूर्ण आत्मा आहे. सूर्य प्रतिबिंब पाण्यात दिसत असलं तरी ते काही अपुरं आहे का नाही, पूर्ण दिसतं ना, का अर्ध दिसतं, अर्ध अंश नाही का नाही, एक प्रतिबिंब रूपाने का होत नाही पण परिपूर्ण दिसतं. तसं प्रत्येक घटामध्ये तू आत्मा रूपाने असणार आहेस. ममे अंश जीव लोके जीवभूत सनातन मनष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी आकर्षिती, असा असणारा आत्मा किंवा सर्वांगठी राम देहादी एक, सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी किंवा ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा निदान सर्वांगठी पूर्ण एक नांदे, असं जे असणारा मूळ जे काही ब्रह्म आहे तेच असणार ते आत्मारूपानं या देहामध्ये आत्मतत्वानं आहे. आता ही 36 तत्व आहेत. आत्मतत्व असणार जे आहे ते आत्मतत्व हे चैतन्य श्रीराम प्रभूचं ते चैतन्य आपल्या देहामध्ये आहे. चैतन्य श्रीराम स्वय चैतन्य स्वरूप आहे, स्वतः स्वय चैतन्य आहे, चैतन्य ब्रह्म आहे. मग असं सांगितलं किती ब्रह्माचे प्रकार आहे, चैतन्य ब्रह्म हे एक वेगळे. आणि ती चेतना, त्या चैतन्याची चेतना या देहाला जर कुठून अंतकरणातलं स्फुरण जर कुठून मिळत असेल तर या आत्मा जो आहे ते भगवंत चैतन्य आत्मा प्रभू रामचंद्र या देहात आहे. म्हणून अंतकरणामध्ये स्फुरण होतं आणि अंतकरणात स्फुरण झालं अंतकरण पंचीकरण, अंतकरण पंचक असणार जागृत होतं आणि त्याला चेतना मिळते. मग तिथं मन चित्त बुद्धी अहंकार जागृत होतो. हे आणि अंतकरणातली एका फुलाला जशी 4 पाकळ्या एका देठाला असतात आणि एक फुल असतं, तसं अंतकरण एक देठ आणि त्याला हे 4 पाकळ्या आहेत. कशा? मन चित्त बुद्धी अहंकार. याला चेतना जर कुठली मिळत असेल तर भगवंत नाही, चेतनेनं सगळं चालतं हो जग. चेतना चैतन्य ही चेतना, ही चैतन्यातून चेतना जी आहे ती रामप्रभू चैतन्य ब्रह्म आहे आणि तिथूनच सगळ्याला चेतना मिळते. सूर्य असू द्या, चंद्र असू द्या, पृथ्वी असू द्या, नवग्रह असू द्या, अनंत ब्रह्मांड असू द्या, सूर्य कोणाच्या चैतन्यानं चालतो, कोणाचं चैतन्य आहे त्यांना, कुठलं तेज आहे, हे रामाचंच तेज आहे. मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्रणाली योजकाशी चाळीता, पर्वता बैठकानं सोडावी, समुद्रे मर्यादा नवलंगा वारे वर्षा वेळळे, ही आज्ञा माझी. हे कुठून चालतं? चाले शरीर कोणाच्या सत्य, कोण बोलते हरिविन, वृक्षाचे पण हरियाची सत्ता राहिली अंता मग कोठे. ही चैतन्य, ही चेतना, ही जी घडामोड या ईश्वरात जी होतीये ही होती कुठून? ही तू आत्मा प्रभू रामचंद्रा, तू सर्व ओतप्रोत भरलेला आहेस, हे तुझ्या आज्ञेनं घडतं. अहो ही आज्ञा तुझी आज्ञा आहे म्हणून हे सगळं चालतं. अरे संत रूपानं सुद्धा भगवंत प्रगट झाल्यानंतर ती आज्ञा जड सुद्धा मानतं. जिवंत वस्तू मानिल्यामध्ये काय नवलंय बघा. त्या चांगदेवाने नाग असणारा सर्प जिवंत हातात घेतला आणि वाघावर बसून आलं. त्याला वाटलं माझे काही योगी कोणीच नाही. आहेत मोठे, मान्य आहे. ते कसे आहेत बघा, वयोवृद्ध आहेत, ज्येष्ठ आहेत, पण ऐका, माऊलीने भिंत जड चालवली, आपल्याला वाळू चकन हलतो का? वाघावर बसून चालणं महत्वाचं नाही, दगडाला चेतना आली, चैतन्य येऊन ते जड भिंत चालवी जड भिंतीन हल्ली चांग्याची भ्रांती, ही साधं सामर्थ्य. अरे हे चैतन्य आलं कुठून? हे चैतन्य प्रभू रामचंद्रा तू आहेस, तुझ्या आज्ञाने हे घडतं. हे जे सगळं साक्षात्कार जे आहे
हा तुझ्यामुळे हा साक्षात्कार इथं जग असा हो ज्येष्ठ ज्येष्ठ अनेक आहेत, 100 वर्षाचे आहेत, 200चे आहेत, 1400चे आहेत. त्यांच्याकडे उणीवे असं म्हणायचं नाही मला, पण श्रेष्ठाला महत्व आहे. माऊली आमचे 15च वर्षाची पण श्रेष्ठ आहेत. त्यांनी 65 अभंग 65 ओया चांगदे 65 मधून दिले आणि त्या ज्ञानानं मग ती समाधीला व्हायचं बंद होऊन खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झाली आणि काळाला मग टाळलं. अगोदर समाधीनं काळाला घालत होते. मग श्रेष्ठ पेक्षा ज्येष्ठापेक्षा श्रेष्ठ महत्व आहे आणि ते श्रेष्ठत्व असताना तू प्रभू रामचंद्र तुझ्यामुळे ते चैतन्य प्राप्त होतं. असा तू श्रीराम स्वरूपाशी असणार आहेस. तू आत्मतत्वानं चैतन्य आहेस, चैतन्य स्वरूप आहेस आणि म्हणून हे कर्माकर्मविन हे जे काही होतं ना कर्म विहित कर्म हे तुझ्यामुळे होतं. निषिद्ध कर्म अज्ञानात घडतं. तुझं नाही स्थानमान हो असं पुढच्या वेळीमध्ये ऐका. वाचा महाराज. तुझ्या स्वरूपाच्या निजस्थानी आकाश लोपे कोणे कोणी पाहता न दिसे नयनी गेले हरपोनी मिथत्वे. हो आता शेवटची ओवी आपण एवढी घेऊ. तुझ्या स्वरूपाच्या निजस्थानी तुझ्या स्वरूपाचा जर विचार केला स्वतः निस्ताडे तर आकाश लोपे कोणी कोणी. बघा मी आकाश सांगितलं, पाण्यापेक्षा पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट आहे, पाण्यापेक्षा तेज 10 पट, त्याच्यापेक्षा वायू 10 पट, वायूपेक्षा कधी सांगता येणार नाही. एवढं तुझं असणार एवढं स्वरूप मोठं आहे, एवढं स्वरूप असणार वर्णनाची अवघड आहे, नाही सांगता येणार आहे. पाहता न दिशे नाही आणि पाहायला गेलं तर दिसत नाही आहे पण दिसत नाही. बघा किती नवल आहे. आणि जन्माला आली वस्तू दिसते आणि दिसती ती वस्तू नसते. हे ब्रह्म जन्माला येत नाही. मग येत नाही म्हण नाही का, हे जन्माला येत नाही म्हण नाही असं म्हणता येत नाही. ते नक्कीच आहे. तुम्हाला सांगतो कसं आहे ते. ज्यांना वाटतं की ब्रह्मच नाही जगामध्ये त्याने ऐका. एक फुल आहे, फुल आणि फुलामध्ये सुगंध आहे. सुगंध दिसतो का, दिसत नाही. बर दिसत नाही म्हण नाही का, नाही दिसत नाही म्हण नाही कसं म्हणता येईल. त्याची जाणीव होते, सुगंध येतो ना त्याची जाणीव होते ना, मग नाही कसं म्हणता येईल. तसं हे ब्रह्म सुद्धा या जगतामध्ये अनंत पटीने असताना मोठं भरलेलं आहे. त्याच्यामध्येच हे जगत हे भास आहे, जगदाभास आहे. मग जगत हे ब्रह्म नाही कसं म्हणता येईल, नक्कीच आहे. दुधामध्ये असणारं ते लोणी असतंच, यामध्ये कुठला संशय नाही. लाकडामध्ये अग्नी असतं पण त्याला काही क्रिया केल्यानंतर मग ते असणारं आहे असं कळतं. काय करावं लागतं, काष्टे काष्ट म्हणतिता ते हो एक होय वनी उठता. एक लाकडावर लाकूड घासल्यानंतर मग त्याच्यामधला अग्नी प्रगट होतो आणि मग कळतं अरे यामध्ये अग्नी आहे. अगोदर मात्र अग्नी दिसत नाही. आता वीज आहे, वीज पाण्यामध्ये आहे पण दिसते का, दिसत नाही. मग दिसत नाही म्हण नाही म्हणायचं का, नाही. ऐका 7व्या अध्यायामध्ये 158 क्रमांकाच्या ओळीत माऊलीने सांगितलंय, तव उदकाचे न्यायशे जे लखलखीत प्रकट तेज दिशे त्या विजू माझी आशे सलील काही. अरे अर्जुना, अरे ज्या वेळेला पाणी एखाद्या वस्तूवर जोरात आदळलं जातं आणि त्यावेळेला त्या पाण्यामधून वीज तयार होते, वीज प्रगटते, लखलखीत प्रगट तेज त्याचं दिसतं. मग ते प्रगट तेज जे दिसतं त्या तेजात पाणी असतं का, तेजात पाणी नाही, पाण्यातून तेज आहे पण तेजात मात्र पाणी अजिबात नाही. ही माऊलीने आमच्या विजेचा शोध 800 वर्षापूर्वी लावून ठेवलाय. आणि आमचे येडे कोणालाही मोठेपणा देतात, संत महात्म्याला द्यायचं सोडून आणि म्हणतात परदेशात शोध लागला विजेचा. अरे मला विचारा, काय तुमचा ह्याचा दूरदर्शनचा शोध सांगू एकदा कुठं लागलाय ते. दूरदर्शनचा शोध नाथबाबाने 400 वर्षापूर्वी भागवताच्या श्लोकामधून लावलेला आहे. का ओवीच सांगतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. भागवतातली फार गुही आहे बघा आपल्या ग्रंथाने. त्रिलोकीचा 16 बैसले ठाई देखे डोळा, हे तिसरी सिद्धीची लीळा दूरदर्शन कळाती नाव. आपले काही संत महात्मे जागेवर बसून कोण कुठं काय करतंय हे त्याच ठिकाणी डोळे झाकून पाहत होते आणि ओळखत होते. त्यांना काही टीव्ही होती काय, दूरदर्शन होतं का नाही. मग हे कुठलं दूरदर्शन आहे. अरे त्रिलोकीचा 16 जरी असेल बसल्या ठिकाणाहूनच पाहता येत होता. हे ज्ञान त्या संताकडे होतं. मग कोणी लावला शोध दूरदर्शनचा, कोणी लावला शोध विजेचा,
हे असणार ज्ञान संताकडे आहे, हे असणार सांगतात. असं खूप काही सांगता येईल आपल्याला. आपला वेळ संपलेला आहे आणि कधी अशी सेवा मिळाली तर खूप माझं भाग्य मानतो. आज जी सेवा मिळाली आमचे गर्दे सर यांनी मला ही सेवा दिली. खरं तर माझा अधिकार नाही आहे, पण बळच मागून घेतली म्हणायला गेली सेवा. त्यांना मी एक आठवणीत आणून दिलं की मी गेल्या वर्षी या अड्ड्यामध्ये सेवा केली ती महाराज. तर म्हणले याही वेळेस तुम्हाला सेवा देऊ असं म्हटलं. मला आनंद झाला खूप. असं काही आपल्या हितासाठी आपण थोडं एखाद्या वेळेला बोलावं लागतं सद्गुरूंच्या ह्याच्याने. जसं आपले गर्दे महाराजांना म्हटलं आणि त्यांनी मला सेवा दिली. खूप खूप धन्यवाद त्यांचा. माझा सोन्याचा दिवस आहे, अमृताचा असो. त्यांची संत कृपा झाली आहे आणि खरोखर माझ्यावर असणार खूप कृपा आहे म्हणून ही मला सेवा मिळाली. माझं भाग्य म्हणतो, कारण भाग्यवंत म्हणून क्षण गेली पंढरात, किंवा भाग्यवंता घरी भजन पूजन याची वाट पाहे रघुनंदन. हे भजन पूजन आणि ही असणारी सेवा आपली त्रिपुटी वाचक सूचक आणि ऐकणारी मंडळी हे ऐक्य भावानं आपण सर्व हे सादर केलेली ही रामकथा.